नमस्कार मंडळी, शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या एपिसोडमध्ये आपण एका ज्येष्ठ छंदशास्त्रज्ञाशी बोलणार आहोत. ते आहेत डॉक्टर शुभांगी पातुरकर. त्यांनी नागपूर विद्यापीठातून मराठी घेऊन MA आणि मग मराठी मुक्त छंद या विषयात डॉक्टर B कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विद्यापीठाची PhD पदवी प्राप्त केली. नागपुरातील धरमपेठ महाविद्यालयात मराठीचे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वर्गांना त्यांनी अध्यापन केलं. या अभ्यासावरील मराठी मुक्त छंद या प्रबंध ग्रंथाला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. ते असे: विदर्भ साहित्य संघ नागपूर या संस्थेतर्फे दिला जाणारा डॉक्टर वी मिराशी पुरस्कार, विदर्भ संशोधन मंडळ नागपूर या संस्थेचा बाळाजी हुद्दार पुरस्कार, ग्रंथोत्तेजक सभा पुणे या संस्थेतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार. त्यांची छंदशास्त्रीय मीमांसा आणि छंदोमीमांसा अशी छंदशास्त्रावरील अन्य 2 छंदशास्त्र विषयक पुस्तकं प्रकाशित आहेत. छंदोमीमांसाला पुण्याच्या मराठी साहित्य परिषदेचा श्री जोग पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचा मंतरलेला दिवस हा ललित लेख संग्रह आनंदयात्री हे प्रवास वर्णन प्रकाशित झालं आहे. आनंदयात्रीला साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा गिरिजा कीर पुरस्कार प्राप्त झाला आहे. आकाशवाणी तसेच नागपूर दूरदर्शनवर विविध कार्यक्रमांचं सूत्रसंचालन त्यांनी केलं. आकाशवाणी मुंबई केंद्रावरील अनेक कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या आहेत. परिसर या पर्यावरण विषयक कार्यक्रमांसाठी त्यांनी लेखन आणि सादरीकरण केलं आहे. त्यांची 2 समीक्षात्मक पुस्तकं प्रकाशनासाठी सिद्ध आहेत. त्यांच्याशी बोलूया आणि मुक्त छंद या अवघड विषयाविषयी जाणून घेऊया. शुभांगीताई, शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. शुभांगीताई, मुक्त छंद हा एक अवघड आणि दुर्लक्षित विषय आहे, तर तो तुम्ही डॉक्टरेट साठी कसा निवडलात ते मला ऐकायचं आहे. अरे वा, खूपच छान प्रश्न आहे. कारण खरंच आहे की छंदशास्त्र, साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र ही सगळी ना अशी उपेक्षित शास्त्र आहेत आणि ती आवश्यक आहेत, पण त्याचं लोकांना महत्व नसतं. आणि हे सगळे विषय तांत्रिक पण आहेत आणि त्याचा आवाका पण खूप मोठा असतो आणि त्याचा अभ्यास करणं हे एक आव्हान पण असतं. तर त्या अभ्यासाकडे वळायला ना उपज हा एकच निकष आहे. छंदशास्त्र वगैरे त्यावेळेला काही कळत नसतं आपल्याला लहानपणी, पण शाळेमध्ये असताना ना आम्हाला त्या काळीमध्ये म्हणजे मी जेव्हा 4थी-5वीत होते तेव्हा बाई येईपर्यंत कविता म्हणायची पद्धत असायची. तर त्यामध्ये मग आपल्या रांगोळी घालताना पाहुणी कविता ती शार्दूल विक्रीडितामध्ये आहे. मग मोरोपंतांच्या केकावल्या, सुभाषित किंवा मनाचे श्लोक तर ते भुजंगमध्ये आहेत ते. तर असं वेगवेगळं असायचं आणि आम्हाला अभ्यासक्रमामध्येच नल दमयंती स्वयंवर जे आहे दामोदर पंडिताचं महानुभाव कवी, तर त्याचं थोडासा एक विषय होते. तर त्याच्यामध्ये प्रत्येक आठवड्याला चाल बदलायची. तर म्हणणी करताना मला ती खूप मजा वाटायची की हे मालिनी वृत्त आलं की लगेच चाल बदलते, मंदाक्रांत आलं की लगेच चाल बदलते आणि असं प्रत्येक कडव्या कडव्याला चाल बदलायची आणि म्हणणी बदलायची. तर मला त्यावेळेला खूप मजा वाटायची, पण ते तितक्या पुरतच. आणि मग नंतर मग यथावकाश माझं MA झालं आणि मग PhD करायचं ठरवलं, तेव्हा मी डॉक्टर B कुलकर्णी सरांकडे आम्ही गेलो आणि त्यांना मानस सांगितला. तर त्यावेळेला ते मला म्हणाले की तुम्हाला कशा कशाची आवड आहे. तर त्यांनी माझी म्हणजे एक प्रकारे विषयासाठी चाचपणी केली. तर तुम्हाला वाङ्मय प्रकारात कुठले वाङ्मय प्रकार आवडतात? कथा, कादंबरी, प्रवास, नाटक वगैरे असं या अर्थाने. तर मी त्यांना म्हटलं मला काव्य हा प्रकार जास्ती आवडतो. तर मग पुन्हा काव्यात कोण आवडतं असं म्हणाले. तर मी म्हटलं काव्यामध्ये कवी आवडण्यापेक्षा मला कविता आवडतात, मग ती कोणाची असो. आणि त्या कवितांची म्हणणी आवडते मला, म्हणजे त्याची चाल असते ती बदलते आणि ते काय शास्त्र आहे. तर ते नंतर मला हळूहळू कळत गेलं होतं. म्हणजे शाळेमध्ये मग आपल्याला वृत्त हळूहळू यायला लागतात आणि मग त्याचा आपण थोडा थोडा अभ्यास करतो. पण त्याचं डीप मध्ये जायला मला म्हणजे आवडलं असतं. तर मी सरांना म्हटलं की हे छंदशास्त्र त्यामागचं जाणून घ्यायची माझी इच्छा आहे, तर त्याचा मला अभ्यास करता आला तर फार बरं होईल. तर मग सर चुटकी वाजवली सरांनी आणि सर म्हणाले की मग तुम्ही असं करा, तुम्ही मुक्त छंद हा विषय घ्या.
आणि मुक्त बर. छंदावरती पुस्तक नाही, त्याच्यावरती सैद्धांतिक ती मांडणी झालेली नाहीये. तो हा. नुसताच आलेला आहे, प्रसारित झालेला आहे, सर्रास आहे. पण त्याच्यावर पुस्तक नाहीये, म्हणजे ग्रंथ हा. नाहीये. हा. तर तुम्ही म्हणजे तुमची आवड आणि विषयाची गरज म्हणजे बरोबर. ग्रंथाची गरज ह्याच्याकडे एक छान सांगड घालूया. वा. आणि मग तो एक समासंयोग म्हणूया तो झाला. म्हणजे सरांची पुस्तकाची जी निकड होती की असा ग्रंथ, संदर्भ ग्रंथ तयार व्हावा म्हणजे या क्षेत्रामध्ये, आणि माझी हो. जी काही आवड होती ती, अशी दोघांचा एक केला आणि तो युरेका क्षणच असतो की अरे. हा क्लिक होतं ते आपल्याला. आणि मग नंतर मग बरोबर. काही मागे वळून पाहायची गरज पडली नाही. हो. आणि आवड असल्यामुळे, उपजत आवड, आणि त्याच्यामुळे काय होतं की मग आपोआप चिकाटी पण येते त्याच्यासाठी. म्हणजे हो. विषय तांत्रिक असला तरी चिकाटी येते की हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, हे कसं आहे, कुठे कुठपर्यंत चाललंय हे. असं हळूहळू आपण आत 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 जात राहतो. आणि हा. मग त्या ज्ञानाचा आनंद हीच ऊर्जा असते. आणि मग आपण मग ते सगळं कम्प्लीट करतो. तर या प्रकारे हम्म. मग हे सगळं काम इतकं छान झालं की त्याचं मला कधी हम्म. कंटाळा आठवण काही आलं नाही. आणि 4 आलं. वर्षात माझं पूर्ण झालं. अरे वा. पण त्यासाठी हं. तुम्ही मागे जाऊन छंदशास्त्राचाही अभ्यास केला असणारच अर्थात. हो, हो. अगदी. म्हणजे काय आहे, की मुक्त छंद हा छंदच आहे ना मुळामध्ये. हो. तर कशापासून मुक्ती? तर छंदापासून मुक्ती येते. हा. तर मग आधी छंद म्हणजे काय? हा पाया आहे ना. तर त्या हम्म. पायावरती मुक्त छंदाची इमारत आहे. तर हम्म. पाया नसेल तर मग कसं काय मुक्त छंदाबद्दल आपण बोलणार ना? तर मला बरोबर. पूर्वसुरींनी काय काय कसं हे छंदशास्त्र आपलं हम्म. प्रगत झालं, पुढे गेलं, ते आधी कुठून सुरुवात झाली. तर ते हम्म. सगळं की मग ते मी करता करता माझ्या म्हणजे अभ्यास करता करता माझ्या असं लक्षात आलं की ब्रह्म्याने आपली उत्पत्ती, अभिव्यक्ती ओंकार नादाने केलेली आहे. म्हणजे हा. आपण जे म्हणतो ना ओंकार नादाने, हो. प्रणवनाद जो आहे त्याने उत्पत्ती झालेली आहे बरोबर. परमात्म्याची. हा. आणि त्याच्यातून वेदत्रयी तयार झालेली आहे. म्हणजे आपलं जे काही हा सगळा पसारा जो आहे विश्वाचा, त्याचंच स्वरूप नादमय आहे, हम्म. ओंकार नाद. तर तिथे बरोबर. ह्याचा आपला उगम आहे आणि वेदत्रयी त्याच्यातून तयार झालेली आहे. आणि मग हम्म. नंतर यज्ञ संस्था आली. मग त्याच्यामध्ये इदम अग्नये नमः असं हे सगळं जे काही ते हो. ऋचा म्हटल्या गेल्या. हो. तर त्या ऋचांमध्ये मग ते कालाचं भान आलं की हा. समकालिकता, याच्या उच्चारणाला इतका वेळ लागतो, याच्या हम्म. उच्चारणाला इतका वेळ लागतो. मग तो उच्चारण काल समकालिक असायसाठी मग त्याच्यामध्ये काही शब्दांची भर टाकली गेली आणि मग त्याचं एक आवर्तन तयार केलं गेलं. हे आपोआप झालं हा. की लय हा. साधण्यासाठी. आणि मग हम्म. त्या सगळ्या अनुष्ठुप छंद वगैरे सगळे आले. आणि आपल्याला हे माहिती आहे की वाल्मिकींचा जो काही शोक आहे हो. तो श्लोक रूपाने आलेला आहे ना. तो तो छंद हो. रूपाने आलेला आहे. तर तो श्लोक बरोबर. आहे वाल्मिकी आणि रामायण त्याच्यातून आलंय. तर हम्म. कोणत्याही उत्कट भावनेचं जे काही प्रगटीकरण असतं ते लयबद्ध आणि छंदोबद्ध असतं. हम्म. तर हा जो काही मूळ गाभा आहे छंदाचा, बर. तर हा. त्याच्यातून हे सगळा छंदाचा सागर म्हणा किंवा छंद संसार हम्म. म्हणा हा उत्पन्न झालेला आहे. आणि मग हम्म. त्या छंदशास्त्राचं नियमन करणारं छंदशास्त्र तयार झालं. अच्छा. आणि हळूहळू त्याचं मग त्याच्यातून मग भरत आहे, त्याच्यानंतर हलायुध आहे, गंगादास आहे, असे सगळे छंदशास्त्रज्ञ आपली आपली हम्म. भर टाकत गेले, बर. नियमन करत गेले. आणि मग ते हम्म. असं आजपर्यंत असं इथपर्यंत ते छंदशास्त्र आलेलं आहे. म्हणजे आलेलं. ही जी धारा आहे हा. हिला खूप खूप जुना इतिहास आहे. तर त्या हो. इतिहासाचा एक आढावा घेतल्यानंतर मग मला माझा मुक्तछंद म्हणजे सुरू करता आला. म्हणजे मला हा हा. सगळं पूर्वसुरींचा अभ्यास मला करावाच लागला. आपण म्हणता ते बरोबर आहे. आता मराठी छंदशास्त्राच्या संदर्भात डॉक्टर माधवराव पटवर्धन आणि डॉक्टर नाग हं, जोशी यांची कामगिरी हं. मोलाची समजली जाते. तर त्याबद्दल सांगा अगदी, ना अगदी. आम्हाला. अरे बापरे! त्यांची दोघांची म्हणजे कामगिरी इतकी मोठी आहे. हम्म. तर ही ही जी काही मी तुम्हाला आता पूर्वपरंपरा सांगितली, ही सगळी हो. संस्कृत छंदशास्त्रज्ञांची परंपरा होती. बर. आणि बर. मराठीमध्ये आपलं हम्म. मराठीचं जवळजवळ 1200 वर्षांचा मराठी भाषेचा ज्ञात इतिहास आहे आपला. हम्म. पण त्याच्यामध्ये अ, छंद म्हणजे काय? छंदाचं मूलतत्व म्हणजे काय? या हम्म. गोष्टीचा विचारच झालेला नव्हता. म्हणजे किती इतकी गमतीची गोष्ट आहे ही. हम्म. पण डॉक्टर माधवराव पटवर्धनांनी छंदाचं मूलभूत लक्षण हे
लय तत्व आहे असं ओके. सांगितलं. आणि त्या लयीच्या पायावर त्या सैद्धांतिक बैठकीवर त्यांनी हा सगळा छंदो रचनेचा पसारा किंवा डोलारा उभा करून दाखवला. आणि त्याची ओके. अंतर्गत लय जी आहे म्हणजे अक्षरशः संस्कृतातल्या अक्षरगण वृत्तांमधून, प्राकृतातल्या ज्या काही मात्रावर्तनी किंवा जाती रचना आहेत त्या, आणि अभंग म्हणजे अस्सल मराठी छंद आपण ज्याला म्हणतो ते हो. ओवी, दिंडी, अभंग या सगळ्या रचना, या सगळ्यांना त्यांनी ते लावून दाखवलं. तर ते एवढं प्रचंड काम आहे की त्या कामामुळे त्यांना डिलीट मिळाली हा एक भाग झाला, तो त्यांचा व्यक्तिशः लाभ झाला. हो. पण छंदशास्त्राच्या बाबतीमध्ये हे असं झालं हम्म. की आजपर्यंत नुसती वृत्तांना नावं द्यायची. कोणी एक म्हटलं, एक नाव दिलं की दुसऱ्याने ते नाव काढून दुसरं नाव द्यायचं, म्हणजे एकाच वृत्ताला 10-10, 12-12 नावं असायची. हो. इथपर्यंतच असलेलं हे छंदशास्त्र, मराठी छंदशास्त्र, आणि जे फक्त अक्षरगण वृत्तांपुरतच मर्यादित होतं, ज्याने मात्रावर्तनांचा आणि मराठी अभंगांचा याचा विचार केलेला नव्हता. तर हा. त्या सगळ्याचा समावेश केलेलं, आणि माधवरावांनी एवढंच केलं नाही, सैद्धांतिक पायावर तर त्यांनी ही इमारत उभी केलीच, पण समकालिक जी काही कविता होती त्या काळातली त्या सगळ्यांना हे तत्व लावून दाखवलं. म्हणजे एकाच वेळी सैद्धांतिक उभारणे आणि त्याचं उपयोजन कवितांच्या रूपाने, हे त्यांनी केल्यामुळे झालं काय की छंदशास्त्र हे ऐतिहासिक आणि फक्त विद्वानांपुरतं मर्यादित असं क्षेत्र राहिलं नाही, त्याला एक समकालीन भाग जोडला गेला. आणि 1600 वर्षाचा इतिहास त्यांनी 1927 पर्यंत आणून ठेवला. आणि मग 37 साली त्यांच्या छंदोरचनेची दुसरी आवृत्ती तयार झाली, म्हणजे त्यांनीच ती परिष्कृत केली. तर म्हणजे तेवढा 37 पर्यंतचा सगळा काळ, तो इतिहास, तो ग्रंथबद्ध झाला. ते त्या एवढ्या मोठ्या कामगिरीसाठी त्यांना डिलीट मिळाली होती त्या काळामध्ये, आणि ती पहिली डिलीट होती मराठीची. आणि मग नंतर ते झाल्यानंतर डॉक्टर नागा जोशी हे दुसरे छंदशास्त्रज्ञ आले, आणि त्यांनी 1955 साली याच लयीचा विचार, म्हणजे जी छंदोगत लय आहे, जी ह्यांनी माधवराव पटवर्धनांनी आपल्या याच्यातून सांगितली सिद्धांतातून, त्याच लयीचा पुनर्विचार केला. म्हणजे त्यांच्या प्रबंधाचं नावच ते आहे की मराठी छंदोरचना पुनर्विचार. तर पुनर्विचारामध्ये त्यांनी तो पुन्हा विचार करताना त्यांनी माधवरावांनी केलेला अभ्यास 37 सालापर्यंतचा तिथून तो पुढे नेला, आणि तो 55 सालाचा प्रबंध असल्यामुळे त्यांनी मधल्या काळातल्या अनेक गोष्टींचा त्यामध्ये उहापोह केला. आणि माधवरावांनी काय गडबड केली होती, एक म्हणजे त्यांच्या हातून ती झालेली हे होती की त्यांनी 27च्या आवृत्तीमध्ये छंदोरचनेच्या ताल हे छंद लक्षण सांगितलं होतं, आणि 37च्या छंदोरचनेच्या आवृत्तीमध्ये लयबद्धता हे सांगितलं होतं, आणि ह्याच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये रिदम हा शब्द वापरला होता. तर मग आता ताल हे व्यवच्छेदक लक्षण का, लय हे व्यवच्छेदक लक्षण, आणि रिदम म्हणजे ताल आणि लय हे समजायचं का, म्हणजे हे पर्यायवाची शब्द आहेत का, असा एक गोंधळ तयार झालेला होता अभ्यासकांमध्ये आणि त्या काळातल्या कवींमध्ये. तर नागजोशांनी ह्या सगळ्याचा इतका सुंदर अभ्यास केला, आणि त्यांनी सांगितलं की लय ही ताल जरी म्हटलं तरी, लय जरी म्हटलं आणि हे म्हटलं तरी, रिदम जरी म्हटलं तरी, ती अक्षरांच्या गती रूपाने आपल्या छंदामध्ये अनुभवाला येते. म्हणजे गती लयीचं एक व्यापक मोठं आणि वेग रूप जे आहे ते त्यांनी गती रूपामध्ये आणून ठेवलं, की ही जी गती आपण जे बोलतो ती गती साधं आघातात्मक आहे, आणि कवितेला गती असते, तर ते गती रूपाने आपल्याला अनुभवाला येतं. म्हणून मग ते त्यांनी गतिरूप हे ही लयीचं लक्षण आहे असं त्यांनी तिथे सिद्ध केलं. आणि त्याच्यानंतर माधवरावांना काय झालं होतं की अनावर्तनी म्हणजे ज्याचं आवर्तन होत नाही, प्रत्येक गोष्ट कशी आवर्तनमय असते, पण काही काही बाबतीमध्ये आवर्तन होत, अनावर्तनी असतात ती वृत्त, तर तिथे लय कशी दिसते हे त्यांच्या लक्षात नव्हतं आलं. पण आवर्तनी झाले आणि अनावर्तनी झाली काय, ती लयच आहे ह्याचा त्यांनी पुरावा दिला की हो ठीक आहे, तसं नसलं तरी ती
आणि वैचित्र्यामध्ये पण लय आहे, म्हणजे समकालीनताच असली पाहिजे असं नाही, तर वैचित्र्यात पण लय आहे. हो आणि आपली मराठी जी कशी आहे ती कालभारात्मक आहे, म्हणजे काही अक्षर लघु असतात, काही अक्षर गुरु असतात. गुरु. हा. आणि लघुची एक मात्रा असते, गुरुच्या 2 मात्रा असतात. तर हम्म. त्याच्यावरती हे सगळं आपलं लयतत्व अवलंबून आहे, म्हणजे सिलॅबिक क्वांटिटी म्हणतात त्याला. बरोबर. तर लयतत्व फक्त कालभारात्मकच आहे असं नाही, तर ते आघातात्मक पण आहे. हम्म. आपण जे बोलताना आपण आघात देऊन असं. बोलतो हम्म. गद्यामध्ये, तर ते हम्म. पद्यात नसतं. पद्यामध्ये आंदोलन असतं किंवा आवर्तन असतं आणि गद्यामध्ये आघात असतं. तर ते दोन्ही प्रकाराने लयतत्व असतं, हा त्याने निर्वाळा हम्म. दिला. त्याचा हम्म. परिणाम असा की हा. आजपर्यंत जे काही चालत आलेले छंद होते तेवढेच हो फक्त छंद नाहीत, तर जे काही हो नवीन नवीन प्रकार येतात ते नवीन बरोबर. नवीन काव्यसरी त्याला हे प्रवाह येऊन मिळतात, ते मुक्त हो हो छंदासारखे हो. त्यांची सुद्धा छंदोबद्धता तपासून त्यांना या संसारामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. त्यामध्ये हम्म. छंदशास्त्राचा विकास आहे, हो. हे त्यांनी सांगितलं. म्हणजे वा. छंदशास्त्र म्हणजे काय की जे आहे त्याचं फक्त तुम्ही आलेखन करा आणि तांत्रिकदृष्ट्या सांगा म्हणजे छंदशास्त्र नाही. तर जे काही हम्म. नवीन येत आहे त्यांनाही तुम्ही हम्म. तपासून घ्या, त्यांचं छंदबद्धता, आणि त्यांना सामील करून घ्या. त्याच्यात सामील प्रसार आहे करून. ना छंदशास्त्राचा, हे बरोबर आहे. हो सांगितलं. आणि हो. दुसरी गोष्ट, या दोघांनी पण जे काही चर्चा केली लयीची, हम्म. म्हणजे नागजोशांनी काय किंवा पटवर्धनांनी काय, हम्म. तर दोघंही चर्चा कशाची करत होते? लयतत्वाची करत होते. हम्म. लयतत्व कुठलं? तर कवितेतलं, कविते. काव्यातलं. हा. त्या चर्चेचा इतका उपयोग मुक्त छंदाला झाला, कारण हम्म. मुक्त छंद झाला तरी तो छंदच आहे ना, हो. मुक्त आहे पण छंद आहे. तर हम्म. ती लय त्याला मिळाली ना, म्हणजे त्या लयीच्या हम्म. पायावर त्याची पण उभारणी झाली. बरोबर. त्याच्यामुळे हे नवे मुक्त छंदासारखे प्रकार सुद्धा हो. छंदशास्त्रामध्ये सामावले गेले. तर अरे वा. त्यांना म्हणजे ह्या संसाराच्या बाहेर राहायची गरज राहिली नाही. गरज नाही. आणि हा. हे सगळं म्हणजे माधवरावांच्या सुरू केलेल्या ह्याच्यामध्ये त्यांनी जी हम्म. भर टाकली, म्हणजे माधवराव प्रणित लय विचार आहे आणि तो त्यांनी हम्म. पुरस्कृत केला, तोच पुढे ओके. चालवला. तर हम्म. अशी या हम्म. दोघांची अमोल कामगिरी आहे. आणि 55 पर्यंतचा हा जो अभ्यास होता, तो हो. अभ्यास म्हणजे छंदशास्त्राचा अभ्यास 1500 वर्षाचा 1955 पर्यंत येऊन ठेपलेला होता नागदोषांच्या ओके. अभ्यासामध्ये. तोपर्यंत हा अद्ययावत हम्म. झाला. हा. अशी ही सगळी मोठी कामगिरी आहे दोघांची. हो. केवढं मोठं योगदान आहे खरं. हो, हम्म. योगदान. आणि ते पहिल्याचे दगडच आहेत दोन्ही छंदशास्त्राच्या हो. संदर्भात. आणि किचकट विषय आहे ना तो. सगळं एवढं लावून हो. दाखवायचं सगळं, आणि कविता शोधायच्या, कविता म्हणजे त्याच्यामध्ये किती हो. प्रकार आहेत ना, म्हणजे संस्कृत, वैदिक, हो. त्याच्यानंतर अपभ्रंश, प्राकृत, देश्य, ग्रांथिक, त्याच्यानंतर लौकिक, हो. शाहिरी, पंडिती, हम्म. किती प्रकार आहेत ना, त्या सगळ्यांना ते लावून दाखवायचं. आणि त्यातलं हम्म. गती तत्व शोधून काढायचं, ते आवर्तन आहे का, अनावर्तनी आहे का, वैचित्र्य आहे का, मोठं काम आहे ते. सगळं. तर हो. हे सगळं त्यांनी दोघांनी, म्हणजे एकाने केलं. इथपर्यंत ते बॅटन आणून ठेवून दिलं, दुसऱ्याने ते बॅटन 55 पुढे. सालापासून पुढे नेलं. अशी सगळी मोठी कामगिरी दोघांनी केलेली आहे. आणि मग पुढे पॅटर्न आय थिंक तुम्ही घेतलं हातात, बरोबर? हा, तुमचा अच्छा. मराठी मुक्त छंद हा प्रबंध ग्रंथ अगदी याच अगदी तिन्ही बरोबर छंद विषय ग्रंथातला एक अनुबंध आहे, बरोबर? अगदी बरोबर आहे. अनुबंध तोच आहे, कारण लय विचारच हम्म. त्यांनी जो काही हम्म. पटवर्धन प्रणित आणि नागदोषी हम्म. पुरस्कृत लय हम्म. विचारच मी पुढे चालवलाय. कारण हम्म. मुक्तछंदाची पहिली 1924 मध्ये अनिलांची कविता आली आहे प्रतिभामध्ये, म्हणजे प्रतिभा या नावाची. तर हा. 24 मध्ये मुक्तछंद प्रविष्टला असं आपण समजायचं ऐतिहासिक बर. दृष्ट्या, तारीखवारनुसार असं. हो. हम्म. 24 पासून 55 पर्यंत तो मुक्तछंदाचे वेगवेगळे प्रकार, हम्म. वेगवेगळे आविष्कार हा. आलेले होते मराठी कवितेमध्ये. तर त्या बर. सगळ्यांमध्ये काय काय विलास होतात ते प्रतिभेचे, आणि त्यांची हम्म. वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांचा आवाका काय आहे, त्यांचे गुणधर्म काय आहेत. तर ह्या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी मग मी माझा प्रबंध 35 ते 75 असा घेतला, म्हणजे आवाका. अच्छा. कारण की मग त्याच्यामध्ये बर. मला 24 पासूनचा आढावा घेता आला अनिलांच्या हो. आणि त्या काळात जे कोणी होते मुक्त बर. छंदाचे प्रवर्तक त्यांचा, आणि मग तो कसा स्थिरावला, आणि मग तो हम्म. कोणी कोणी उपयोजिला,
आणि मग इतर कवींमध्ये ते त्याचे विलास कसे कसे दिसले हा तर हे करण्यासाठी 75 पर्यंतचा मी हा कालखंड हो घेतला. म्हणजे 1500 वर्षाच्या इतिहासाचा हा जो सुरू झालेला एक प्रवाह हो आहे तो हो 75 पर्यंत मराठीच्या संदर्भात आलेला वा आहे आणि त्या सगळ्याची एक सैद्धांतिक पायावरती ओके उभारणी झालेली आहे. आणि जसं माधवरावांनी आणि नागजोशांनी सुद्धा उपयोजित केलं म्हणजे हो कवितांना ते लावून दाखवलं, ते हा सैद्धांतिक मांडणी केली नाही. तर ते हो कवितांमध्ये ते कसं दिसतं, ते कसं आढळतं, त्याची कशी काय हे म्हणजे रचनाबंध त्यात कसे रचना कसे हा प्रस्तुत त्याचा सगळ्यांचा. तसंच मी पण मग त्या कवितांच्या अनुषंगाने ते सगळं हा काम केलेलं आहे. तर हा म्हणजे माधवराव नागजोशी आणि हे असा आमचा हा एक छंदशास्त्रातला अनुबंध तयार झालेला आहे म्हणजे लय विचाराचा आणि तो हो. अद्ययावत झालेला आहे. पुन्हा नव्याने मुक्त छंदाची आवश्यकता का खरंच भासते? आहे. पण मग आता इतके छंद तयार झाले. आता माधवरावांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 550 अक्षरगणवृत्त दिलेली आहेत आणि मात्रावृत्त आणि हो अक्षर जे मराठी त्याचा पण सारा जवळजवळ हजार हजार संख्या आहे ती. तर इतकी का तयार हम्म. झाली? कारण काय की वैचित्र्याची आवड म्हणजे प्रत्येकाला हो आता इतके पदार्थ आहेत. आपल्याला वरण भाजीने का होत नाही? आपण किती पदार्थ करतो. हो आणि त्यांनी बरोबर होत नाही. आपण मेक्सिकन पण पाहतो, चायनीज पण शिकतो, जपानी शिकतो. आपण काय काय आपण टेस्ट करतो. म्हणजे ट्राय करत करतो ना राहतो आपण. मग एवढं सगळं का हो करतो आपण? बरोबर ती रुची हो वैचित्र्याची आवड. आणि हा दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक युगाला एक ना युगधर्मानुकूल छंद हवा असतो. ओके बर अभंग आणि ओवी. तर त्या हा काळामध्ये जेव्हा संतांची कविता आली, हो संतांचं तत्व प्रबोधन आलं, जे काही हो सामाजिकता त्यांची आली आणि हम्म. ईश्वर भक्ती. तर हो ही जी काही गुणमूल्य आहेत, तर ती हम्म. प्रगट करायला त्यांना ओवी आणि अभंग याचं हम्म. सहाय्य झालं. म्हणजे त्या हम्म. काळामधला तुम्ही त्या काळातली रचना बघितली तर ती सगळी बरोबर ओवी अभंगात आहे. म्हणजे कोणत्याही संताचं तुम्ही काव्य घ्या. म्हणजे हो तुकोबा असतील, ज्ञानोबा असतील, नामदेव असतील किंवा इतर कोणते सावतामाळी हम्म. किंवा कोणी पण बघा. हम्म. तर सगळ्यांनी अभंग ओवी ह्याचाच आधार घेतलेला आहे. म्हणजे आधार काय की घेतला त्या हम्म. काळामध्ये युगानुकूल असा छंद निर्माण ओके होत असतो. ओके हम्म. आता झालं असं की युरोपमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली, विज्ञानाचे शोध लागले, त्याच्यामुळे आपलं सगळं जीवनक्रम किंवा धारणा, हा संस्कार सगळे असे हळूहळू ढवळत गेले आणि हम्म. नवे नवे येत गेले. बर पूर्वीची जी काही मोरोपंतांची भाषा होती, ती त्या हम्म. त्या आशयाला पेलणारी होती. हम्म. जो काही आशय होता, तो संतांच्या ओवी अभंगाला सूट होत होता असं म्हणूया. हम्म. पण आता हा जो काही नवा बदललेला आशय आहे, तो पेलायला नवा छंद हवा ना, नवा आशय हो पेलायला नवा छंद हवा. बरोबर आणि मग त्यामुळे काय झालं आणि दुसरी गोष्ट अशी की मुद्रण कला आली. तर हो जेव्हा आपण बरोबर यमक होतं तेव्हा मग ते पाठांतराला सोपं जायचं. मग हम्म. पाठांतराला सोपं जायचं त्यामुळे मग ते लीलावती सारखे गणितातले हम्म. ग्रंथ, पुष्कळ म्हणजे ज्योतिष, गणित, हो खगोल असेही सगळे ग्रंथ येस येस पद्यामध्ये आले. पण मग बरोबर आता मुद्रण कला आल्यामुळे मग तितकीशी यमकाची गरज हम्म. पडेनाशी झाले. कारण तुमचं स्मरणावर तुम्ही अवलंबूनच नाहीये ना. आधी हो पाठांतरानेच तुम्हाला ते सगळं पुढे जावं लागायचं. आता करेक्ट पाठांतराची गरज उरली नाही कारण पुस्तकं छापली जात आहेत आता. त्याच्यामुळे तो पण फरक झाला आणि विज्ञानाचं जे काही महायुद्धामध्ये रूप पाहिलं पाश्चात्य कवींनी हो की हिंसा, संहार आणि मानवतेची होळी. हम्म. तर ह्या सगळ्यामुळे त्यांचं ना अंतर्मन ढवळलं आणि ज्या काही श्रद्धा होत्या, ज्या काही आस्था होत्या त्याला तडे गेले. हम्म. आणि मग जो काही जुना घाट होता हो छंदाचा, लयीचा, तो हम्म. त्यांना पुरेना. मग हम्म. तो पुरेना म्हणून मग त्यांनी क्रांती केली आणि मग हम्म. त्यांनी ती सगळी जोखड झुगारून दिली आणि हा फ्री व्हर्स आणि ब्लँक व्हर्स दोन, हो ब्लँक ओके व्हर्स म्हणजे निर्याम कविता आणि हा फ्री व्हर्स म्हणजे मुक्त छंदात तिकडे आलं. पण मग आपल्याकडे काही काही जणांना ते अभ्यासिकडच्या कवितांचा, गोल्डन ट्रेझरीचा किंवा इतर कवितांचा अभ्यास होताच, त्यांचा परिशीलन होतच. हम्म. आणि त्यांनाही वाटलं की ह्यांनी जर का अशी ही सोय घेतलेली आहे, सुटसुटीतपणा आणलेला आहे प्रगटीकरणामध्ये आणि हम्म. त्यांना जे म्हणायचं आहे ते नीट म्हणता येतं या घाटामुळे.
हा जो मुक्त घाट घेता येते, त्याच्यातून त्याला जे बरोबर. म्हणायचं ते म्हणता येत आहे. हो, तर म्हणजे आशय प्रगटीकरण फार सुलभ झालेलं आहे इथे, तर आपणही तसं बरोबर. करावं. म्हणून मग हम्म. त्यांनी काही काही गोष्टी आपल्या हे केल्या, की मग वृत्त काय कंटाळवाणी होता, तेच तेच तीच लय आहे ना, हम्म. रिपिटेटिव्ह रिपिटेटिव्ह अशी. किंवा मग खरं. यमकच पाहिजे, यमकासक्ती आहे, किंवा हा. गेयता पाहिजे. आपल्याकडे कसं असतं की कविता म्हणजे ती चालीवर म्हटली गेली पाहिजे, ती हम्म. गाता आली पाहिजे. तुम्ही बघा की अनिलांचा फुलवात संग्रह आहे, तर त्या हो. संग्रहाला त्यांनी कवितांना चाली दिलेल्या आहेत आणि रागदारी पण दिलेली आहे की कोणत्या रागात हो. म्हणतंय. खरंय. रेग्यांची पण सुरुवातीची कविता जी आहे ना, ती चाली दिलेल्या आहेत आणि त्याचं राग दिलेला आहे. म्हणजे असं त्या काळात अशी हम्म. पद्धत होती ना. कारण हो. की रविकिरण मंडळ पण गाऊनच कवितांचा प्रसार करायचे, म्हणजे गायलीच जायची कविता. गायली त्याच्यामुळे जायची. मग गेयता हा गुण त्याच्यात असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. पण मग हे लोक हम्म. गेयता नको म्हणाले ना, आम्हाला हो. प्रवाही हवं आहे. प्रवाही मग पाहिजे. हा. प्रवाह जर का हवा असेल तर मग गेयता कुठे येणार. हो. म्हणजे ते वृत्ताचा कंटाळवाणेपणा नको, जे म्हणायचं ते म्हणता आलं पाहिजे, आम्हाला आशय आमचा नीट प्रगट झाला पाहिजे. हम्म. आणि आपल्याकडे कसं होतं की ओळ संपली की आशय संपायला हवा, हो. अशी एक बंधनं होती. मग बरोबर. त्याच्यामध्ये मग त्याच्यात व्हावा लागायचा ना तो आशय. हम्म. हो. मग ती पण एक अडचण होती. तर त्या ह्या सगळ्याच्या या सगळ्यामध्ये मग असं होतं की आपल्याला नवीन आपण आधुनिक काळ बदलला की आपल्याला असं वाटतं की आपल्याला चुलीवर स्वयंपाक नको, आपण ओटा करावा. हम्म. मग हे करूया ते करूया, मग ते शेणाने सारवणं नको, फरशी टाकूया. हा. अशा आपण बरोबर. सोयी करतो ना. तर हो. तशी हो. काही काही हो. सोय काही काही लोकांना या अच्छा. हा. याच्यामध्ये हवीच होती नव्या काळाप्रमाणे. हो. तर त्याच्यात एक दोन दोन भाग होते. एकाला काय हवं हम्म. होतं वाना देशपांड्यांसारख्यांना, की त्यांना जुन्या घरात नव्या सोयी हव्या होत्या. म्हणजे थोडी पडझड करून इकडे रंग लावू, इकडे हे करू, इकडे ते करू. आणि अनिलांना नवीनच घर बांधायचं होतं, की सगळ्या अच्छा. सुखसोयींनी सज्ज असं नवीन घर आपण बांधूया. तर नवाच छंद असावा. तर जुनी हम्म. डागडुजी आता पुरे आणि इकडे नवाच छंद, आपण एक नवाच निर्माण करायचा. तर त्याच्यात ते हा. असे दोन प्रकार होते. तर म्हणजे खरं तुम्ही म्हणालात तसं की रुची वैचित्र्याची आवड आणि नवा युगानुकूल धर्म, हम्म. नव्या हा. छंदाचा, त्या दोन हो. खऱ्या कारणांनी मुक्त छंद प्रविष्टला बर. आहे मराठीमध्ये. बर. बर. हेच वा. खरं कारण आहे. मग बाकीची हा. अनुषंगिक कारण बरीच असतात, छोटी मोठी. हो. पण मुख्य कारण हे आहे. मुख्य कारण हे आहे. आणि त्याला विरोध खूप झाला ना मुक्त छंदाला. विरोध खूप खूप झाला. म्हणजे काय, त्याच्यात कसे दोन तट होते की हम्म. अनिल, वाना देशपांडे, रेगे हे पहिल्या फळीचे मुक्त छंदाचे प्रवर्तक. तर हम्म. ते कवी होते आणि हम्म. जो कवी असतो त्यालाच त्या अडचणींची जाणीव होते ना. हम्म. तर त्यामुळे त्यांना त्या अडचणींची जाणीव असायची आणि हम्म. त्यामुळे ते ते बदल करू इच्छित होते. आणि जे टीकाकार आहेत किंवा जे हम्म. छंदशास्त्रावर लिहू बघणारे कोणी आहेत, लेखक म्हणा हम्म. किंवा हे अभ्यासक म्हणूया, तर त्यांना त्याचं महत्व कळणं थोडंसं कठीण असतं ना. हा. ते तर त्यामुळे ते त्यांनी आक्षेप घेतले आणि त्यांना त्याचं मग त्याच्यात मग गेयताच नाही, मग त्याला तो छंदच नाही. मग त्याला हम्म. आपण त्यांच्या कवित्व शक्तीवरती म्हणजे त्यांनी संशय घेतला की हम्म. ह्यांच्याकडे मग जुन्या काळी कशी काय म्हणजे एवढी लफेबाज अक्षरगणवृत्त झाली आणि आताच्याच कवींना हा का त्रास होतोय, त्यांना नाही झाला, यांना झाला. अशा अर्थाने त्यांनी आक्षेप घेऊन मग त्यांची कवित्व शक्तीच काहीतरी उणी आहे, अशा प्रकारे त्यांना हे केलं. मग मुक्त छंदात कविता आली की तिची टर उडवायची, भंबेरी उडवायची. मग हम्म. हे काय मुक्त छंदाचं लचाड कविता सुंदरीच्या गळ्यात पडू पाहत आहे. अशा हास्यास्पद त्यांच्या आक्षेपांनी त्या वेळेचे हे सगळे लेख गाजले होते. भरलेले असतात. कुणी हम्म. कुणी म्हणायचं की ते नुसतं एक भांड वरून खाली पडले की टक 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 खाली येतं, तसा हा मुक्तछंद गडगडत खाली येतो. त्याला काही म्हणजे रचनेचे नियम नाही, त्याला काही म्हणजे यमकाचे नियम नाहीत, गणमात्रांचं बंधन नाही, असं पण त्यांच्या दृष्टीने तर तसं होतं. म्हणून त्याला बरोबर. खूप आक्षेप झाला. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट काय झाली की मुक्तछंद हा फ्री व्हर्सचा हम्म. अनुवाद आहे ना, मुक्तछंद. ओके. तर तो हा. परका आहे ना, फ्री व्हर्स. तो हो. परका म्हणजे बाहेरून आला. हा. म्हणजे बाहेरून म्हणून येतं. त्याला त्याला आधी विरोध करायचा. विरोध होतो. विरोध होतो. पण त्यांच्या हे हम्म. लक्षात नाही आलं की ह्यांची जी आंतरिक निकड आहे, हा. म्हणजे यांना पण त्याची गरज वाटते आहे. म्हणजे हम्म. ते काही नुसतं अनुकरण नाहीये.
तर आपलं असं असतं ना की अपूर्ण आपले इप्सित झाले पूर्ण जिथे हो. भासे मनुजाचे मन सहज पावते आकर्षण तेथे. आपल्याला जे आवडतं ते दुसऱ्यांचं पाहिलं की आपल्याला वाटतं हा मलाही असंच हवं आहे. तर त्या प्रकारे त्यांना युरोपातल्या कविता म्हणजे वेधून घ्यायच्या हा त्यांचं लक्ष. हा तर हे अनुकरण असं नव्हतं, पण मग अनिलांच्या आणि यांच्या याच्यामध्ये मग त्या प्रेरणांनी आंतरिक गरजेनी मुक्तछंद आला. पण हा ती निकड आणि ती कळकळ या लोकांना जे आक्षेपक होते किंवा विरोधक होते त्यांना कळणं शक्य नव्हतं. आणि मग मुक्तछंद म्हणजे काय इथून सुरुवात होती, कारण फ्रीवर्सचा अनुवाद मुक्तछंद. मग मुक्तछंदामध्ये नेमकं काय असायला पाहिजे, ती संज्ञा निश्चिती, मग ते प्रवर्तकत्वाचे वाद आणि त्याच्या आवश्यकतेची म्हणजे आवश्यकताच काय त्याची, इतके छंद असताना ह्याची काय गरज आहे, अजून अजून कुठे बरं. अजून हवा आहे तुम्हाला. अशा प्रकारचं ते खूप असं गदारोळ त्या काळामध्ये झाला. आणि अनिल वगैरे हे कसे अजून नवखे होते. हम्म. जसं हिंदीमध्ये वगैरे कसं सुमित्रानंदन पंत, सूर्यकांत त्रिपाठी हे हा जे एस्टॅब्लिश लोक होते, प्रख्यात हो होते ते. हो त्यांनी मुक्तछंदच वापरला. पण हा ते प्रख्यात त्यामुळे त्यांची कविता उचलली गेली. जसं हा रवींद्रनाथांची कविता उचलली गेली. त्यांनी पण हो मुक्तछंद लिहिलेला आहे. तर ते हम्म. त्यांचं नाव असल्यामुळे त्यांची उचलली गेली. आणि हे हम्म. लोक अजून बिगिनर्स होते. तर त्यामुळे हम्म. ह्यांना खूप विरोध सहन करावा लागला. पण ते लढवय्ये होते आणि त्यांनी बऱ्यापैकी बाजू लढवली आणि मुक्तछंद त्यांनी मग तो नंतर इतका प्रसार झाला त्याचा की तुम्ही आज हम्म. बघताच आहे की आज हो मुक्तछंदाशिवाय कुठे कविताच नाही अशी. मुक्तछंद चं प्रवर्तन ही एक सामूहिक चळवळ होती. पण हा. कवी अनिलांना त्याचा म्हणजे प्रथम प्रवर्तक असं श्रेय दिलं जातं. हो तर त्याबद्दल सांगा ना. हो हो अगदी. तर खरं म्हणजे ना कोणतीही गोष्ट ना अशी एक सामूहिक जाणीव असं आपण का म्हणायचं, कारण की सुदूर पश्चिमेला खूप जणांनी ऑडेन, हॉपकिन्स, नंतर टी.एस. इलियट, त्याच्यानंतर डी.एच. लॉरेन्स अशा लोकांनी हम्म. एका वेळी तिकडे ते सगळं मुक्तछंद हम्म. मध्ये कविता लिहायला सुरुवात केलेली होती. बर. आणि आपल्याहीकडे अनिल आहेत, वाना देशपांडे आहेत, उशी रेगे आहेत, व्यंकटेश हम्म. वकील आहेत, शालीन दत्त शिदोरे आहेत. अशी अनेक मंडळी होती की ज्यांना ही कविता अपुरी वाटायची, हा छंद हम्म. अपुरा वाटायचा. आणि हम्म. त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा केल्याशिवाय काव्य प्रसार होणार नाही, हम्म. यथोचित भाव प्रगटीकरण होणार नाही, आणि हम्म. जे म्हणायचं आहे कवितेमध्ये ते म्हणता येणार नाही. हम्म. काळ बदलला आहे, आता व्यामिश्रता आली, गुंता आला हो. काळामध्ये. तो बरोबर. काळाचा गुंता ह्या सरळ मोकळ्या याच्यामध्ये जाणार नाही. हो. त्याच्यासाठी वेगळं पात्र हवं आपल्याला. ह्या पात्रात ते बसणारा आशय नाहीये असं त्यांना ते वाटायचं. तर ही हो. ही भावना अनेकांना होती म्हणजे त्या हो. काळात. हम्म. आणि हा. त्यांना ते असं नाही तर त्याच्याही आधी म्हणजे राजा शिवाजी लिहिणारे ममो कुंटे होते. 1862 मध्ये त्यांचं राजा शिवाजी आलं. हो. त्याच्यानंतर चिंतामणी पेटकरांचं 85 साली गंगा वर्णन आलं. तर बर. ह्या हम्म. लोकांना सुद्धा आपल्या छंदामध्ये, आपल्या म्हणणीमध्ये किंवा आपल्या छंदांच्या बंधनामध्ये काहीतरी त्रुटी जाणवत होती. त्यावर त्यांनी बरंच त्या प्रस्तावनांमध्ये लिहिलेलं आहे की ह्याच्यामध्ये असा हम्म. असा बदल हवा आहे, म्हणजे मग हे असं होईल. तेवढंच हम्म. काय, आपले विनायक दामोदर सावरकरांनी सुद्धा वैनायक छंद नावाचा एक छंद लिहिलाय. तर हो. बर. मूर्ती दुजी ती त्यांची जी कविता आहे ती वैनायक हो. छंदामध्ये आहे. तर हो. त्यांना पण म्हणजे असं वाटायचं की हे काहीतरी अपुरं आहे आपलं, त्याच्यामध्ये थोडीशी हम्म. सवलत दिली पाहिजे, त्याचा काहीतरी वेगळा त्याचा घाट असला पाहिजे, तर हा आशय, हम्म. नवा आशय त्यात मावेल. म्हणजे हम्म. एकाच वेळी अनेकांनाही वाटत होते. आणि नुसतं मराठीतच असं नाही, तर हम्म. गुजरातीमध्ये नानालाल म्हणून होते, त्यांनी दोलन शैली आणली. बर. दोलन बर. शैली तर ती हा हा मुक्तछंदाची अशी समकक्ष आहे. हा. आणि रवींद्रनाथांनी बंगालीमध्ये आणली, ही हो. हिंदीमध्ये आली. तर म्हणजे हा. भारतामध्ये सुद्धा म्हणजे सुदूर युरोपामध्ये तर इंग्रजीमध्ये, हो. फ्रान्समध्ये बॉदलेअरने, चार्ल्स बॉदलेअरने तिकडे फिरवर्स आणला. म्हणजे हम्म. तिकडेच झालं. पण इकडे पण सगळ्यांना कसं काय होईल ना, हिंदीतही होईल, हो. गुजरातीतही, बंगालीत होईल, मराठीत पण होईल. म्हणजे हम्म. ही जाणीव अशी सामूहिक होती. म्हणजे मला एकटीला जाणवलं आणि यांना नाही जाणवलं असं नव्हतं. असं सगळ्या नाही. त्या हा. काळातल्या कवी वर्गाला ते हवं होतं, काहीतरी जाणवत. नवं हम्म. नवं जाणवत होतं. गंमत अशी आहे की कालानुक्रम काहीतरी ठरवावा लागतो ना.
हो जसं एडिसननी दिव्याचा शोध लावला, पण त्या काळामध्ये बऱ्याच जणांनी तो लावला होता असं आपण नंतर ऐकतो. हो. पण एडिसननी ते पहिल्यांदा ते प्रकाशित केलं आणि तो हम्म. लावून दाखवला आणि ते प्रसारित झालं. मग आता एडिसन, मग आपण नंतर म्हणू की नाही नाही, ह्यांनी तर लावलेला होता आधी, पण लावलेला असेल त्यांचा, पण तो शोध त्यांच्या नावाने गेलेला आहे. तर हो बरोबर. कालानुक्रमे अनिलांनी 1924 मध्ये 6 अच्छा. जुलैला त्यांनी तो प्रतिभा नावाचा जो छंद लिहिला, कविता हम्म. लिहिली, त्याच्यामध्ये तो हम्म. छंद वापरला, त्याला आम्ही प्रतिभा नाव दिलेलं आहे. ओके. तर त्या हा. प्रतिभा छंदाच्या निमित्ताने एक नवीन घाट, नवीन चाल, नवीन अच्छा. सारणी म्हणूया लयीची हम्म. मराठीमध्ये कवितेमध्ये आली. आणि मग आली. हा. तिथून अनुकरण करत किंवा हम्म. स्वतःला जे काही स्फुरलं त्याप्रमाणे स्वतःचा असा केला. तर हम्म. म्हणजे खरं म्हणजे हे क्रेडिट सगळ्यांचंच आहे, पण फक्त कालानुक्रमे म्हटलं तर आपण हम्म. त्या अनिलांना प्रथम प्रवर्तकत्व अच्छा. द्यावं हो. लागतं, अशी ती खरी बरोबर. गडबड आहे. म्हणजे ओके. इतरांवर अन्याय नाही करायचा आपल्याला, पण हा. यांनाही क्रेडिट द्यायला पाहिजे असंही आहे. हो असं ते बरोबर. दोन्हीचा आपण नीट म्हणजे विवेकानेच विचार केला पाहिजे या विधानाचा. बरोबर. म्हणजे त्यांना त्यांचं नाकारायचं नाही, कारण त्यांनाही ते प्रयत्न आहेत ना. पण काय होतं, आपण हो. लिहून ठेवतो आणि यथावकाश प्रकाशित करतो. मग तोपर्यंत दुसऱ्या कोणाचं तरी येऊन गेलेलं असतं, हम्म. म्हणून त्यांचं मोल कमी होत नाही, असं आहे ना. तर व्यंकटेश बरोबर. वकिलांची यक्षकन्या किंवा सिद्धोऱ्यांची देवकन्या, तर ते हे सगळे असे समांतर जाणारेच हम्म. प्रयोग होते. तर त्यामुळे ओके. त्यांचंही महत्व आहे. शुभांगीताई, तुम्ही अभ्यासासाठी 1935 ते 75 असा कालखंड निवडला, तर हम्म. त्यातून तुम्हाला मुक्तछंदाचे खूप प्रकार, त्याचा प्रसार, प्रभाव आणि प्रचारही अभ्यासता आला असेल ना, बरोबर तर आहे, अगदी. त्याबाबत थोडं सांगाल का? आता काय झालं की 1924 मध्ये आपण म्हणतो की अनिलांनी मुक्तछंदातली पहिली कविता प्रकाशित हम्म. केली, लिहिली आणि प्रकाशित हम्म. केली. आदल्या दिवशी लिहिली, रात्रभर मध्यरात्रभर ते लिहित होते आणि लगेच सकाळी ती प्रकाशित पण झाली. त्याच्यामुळे हो. तिथून आपण असं म्हणूया की मुक्तछंद मराठीत प्रविष्ट झाला, म्हणजे तो क्षण आपण, हम्म. म्हणजे तो दिवस आपण ठरवला असा. हम्म. पण त्या काळामध्ये अनेक जण करत होते ते. हम्म. आता मराठीमध्ये कसं आहे की मराठीचे मी तुम्हाला सांगितलं की मराठीची लय जी आहे ती कालिक लय आहे, म्हणजे मात्रांवरती हम्म. अवलंबून आहे, लघु आणि गुरुवरती, आहे की नाही. हम्म. तर हो. त्याचे आपल्याकडे 3 प्रकार आहेत: अक्षरगण वृत्त, मात्रावृत्त किंवा जाती आणि अक्षरछंद हम्म. मराठीतले. हो. हम्म. तर अक्षरगण वृत्तामध्ये इतकं नियंत्रित लय आहे, त्याच्यामध्ये बदल हम्म. करता येत नाही. तितकीच अक्षरं, तितकेच गण, तितकेच गट, तिथेच यती, असं बरोबर. सगळं ते ठरलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मुक्ततेला वाव नाहीये, कारण नाही. मुक्त हम्म. केलं ते की तो छंदच उरणार नाही. हो. पण जाती किंवा मात्रावर्तनामध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये नुसत्या मात्रा गणल्या जातात. अक्षरं तुम्ही बर. किती घ्या, 16 मात्रा आहेत ना, मग तुम्ही 7 अक्षरात आणा, 8 अक्षरात आणा, 10 अक्षरात आणा, हम्म. 12 अक्षरात आणा. मग इथे बर. मुळातच थोडी लवचिकता आहे. हा. तर त्याच्यामुळे, आणि अक्षरछंदामध्ये तर अक्षरच आहेत, म्हणजे हो. अक्षरछंद हा अक्षरांवरतीच आहे की अष्टाक्षरी आहे, षडाक्षरी आहे, असे ते अक्षरी बरोबर. आहेत आपल्याकडे. हम्म. तर त्याच्यामध्ये पण सवलत आपल्याला घेता येते. हम्म. तर मराठीचं हे वैशिष्ट्य असल्यामुळे मात्रा वृत्तातून सवलत घेतली तर मात्रिक हम्म. मुक्त छंद तयार होतो. हा. अक्षर छंदातून सवलत घेतली तर अक्षर छंद तयार होतो. मुक्त छंद अक्षरातून तयार आलेला तो छांदस हम्म. मुक्त छंद म्हणतात त्याला, छंदातून बर. आलेला छांदस मुक्त छंद. हा. त्याच्यानंतर तिसरा असा प्रकार आहे की आपण कसं करतो, मराठीमध्ये गद्याची आणि पद्याची भाषा आपली वेगळी असते. म्हणजे हम्म. आपण कसं म्हणतो की गद्यामध्ये आपण आघात देऊन बोलतो, मी लग्नाला जातो. हा. आणि हे आपण पद्यात कसं म्हणतो, लग्नाला जातो मी, म्हणजे ते हम्म. आपण उचलून म्हणतो हे शब्द. बर. हो. लग्नाला जातो मी, ते उचलले जातात. हम्म. चाल नाही लावली तरी लग्नाला जातो मी, असे ते उचल. अनाघात उच्चारले जातात. म्हणजे त्याचा अनाथ. आघात आपण पद्यामध्ये काढून टाकतो, म्हणजे हे आपोआप होतं. हम्म. आपण गद्यामध्ये हिरवं म्हणतो, पण हम्म. आपण कविता कशी म्हणतो, हिरवे हिरवे गार गालीचे, असं म्हणतो. हम्म. हिरवे हा. हिरवे असं उचलून घेतो, तो शब्द उचलून असा घेतो. किंचित असा उचलला जातो, तो हा. निराघात झाल्यामुळे तो उचलला जातो. तर ही जी काही पद्धत आहे, तर गद्यातली उच्चारण पद्धत जर आपण पद्यात आणली हम्म. तर तो पण एक छंद तयार होतो, त्याला गद्योच्चारी छंद म्हणतात.
अच्छा, ओके. हा. तर तो रेग्यांनी आणला बरं का. तर पुशी बर. रेग्यांनी. हा. तर त्यांची मैना नावाची कविता आहे. 4 हम्म. दिवस आत झाले मैना गेली उडून आणि नाही कुणाचं काही राहिलं अडून. हा, ओके. 4 दिवस आत झाले मैना गेली उडून आणि नाही कुणाचं काही राहिलं अडून. आता हे कसं, हे गद्याचं आहे, म्हणजे गद्याचं हो. उच्चारण आहे याच्यामध्ये. 4 दिवस आज झाले मैना गेली उडून, असं नाहीये हे. पण नाही. हा. एरवीची कविता कशी म्हणली असती? हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, असं म्हटलं असतं. त्या हम्म. चालीवर ही कशी म्हणली असती आपण? 4 आज दिवस झाले मैना गेली उडून आणि नाही कुणाचं काही राहिलं अडून. हा हा असा नाही म्हणायचा भाग आहे, हा गद्यासारखा हम्म. म्हणायचा भाग आहे. 4 दिवस हम्म. आज झाले मैना गेली उडून आणि नाही कुणाचं काही राहिलं अडून. तर ही जी ओके. गद्यातली उच्चारसरणी आहे ती जेव्हा पद्यामध्ये येते तेव्हा त्याला गद्योच्चारी छंद असं म्हणतात. तर गद्योच्चारी छंद हा तिसरा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण सवलत घेऊन थोडं मागे पुढे करतो, अक्षरांच्या बंधनाला थोडं सैल करतो आणि 4च्या ऐवजी 6 घेतो, 6च्या ऐवजी 5 घेतो, असं व्हॅरिएशन करतो, तेव्हा तो गद्योच्चारी मुक्त छंद म्हणवतो. आणि ओके. चौथा प्रकार आहे मुक्त शैली. हा गद्य पद्याच्या सीमेवरचा आहे. म्हणजे बर. गद्य आणि पद्य आंतरिक पद्य आहे, पण ओके. बाह्यवेश गद्याचा आहे. गद्याचा आहे. हा. जसं देवापुरचा दिवा, हो. हा रेग्यांचा, सदानंद रेग्यांचा काव्यसंग्रह आहे. हम्म. त्याच्यामध्ये रेग्यांनी एक कविता अशी लिहिली आहे, ती मुक्त शैलीमध्ये आहे. म्हणजे मी मरणार नाही, हम्म. मी बाहेर जाऊन येणार आहे, हम्म. थोडा वेळ थोडं बाहेर थांबून पुन्हा आत येणार आहे. हो. आता ही पुनर्जन्मावरची कविता झाली ना. म्हणजे हो. आपल्याकडे पुनर्जन्माची कल्पना आहे कसं की हे थोड्या वेळासाठी आहे मृत्यू आणि पुन्हा आपण पुनर्जन्म घेऊन इथे येणारच आहोत. तर ही जी काही हम्म. कल्पना आहे ती गद्यात आलेली आहे. पण भाव कुठला आहे? काव्याचा भाव आहे. तर काव्याचा भाव पद्यात न उमटता गद्यात उमटलाय. म्हणजे ही गद्यात. गद्य हा. आणि पद्यातली ही मुक्त शैली झाली. मला ओके. काय हवं आहे, रेग्यांची कविता आहे, मला काय हवं आहे. तर त्या अशा ज्या काही कविता आहेत त्या मुक्त शैलीतल्या आहेत. तर सांगायचं तात्पर्य असं की मात्रिक मुक्त छंद, छांदस मुक्त छंद, गद्योच्चारी मुक्त छंद आणि मुक्त शैली असे 4 प्रकार मराठी मुक्त छंदाचे आहेत. हे कोणाला त्या काळामध्ये लक्षात नाही आलं. हा. म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपली कविता, म्हणजे ही माझी कविता आहे, मग ही माझी कविता मुक्त छंदात आहे, ही माझी मुक्त छंदात आहे, मग हा म्हणाला नाही ही तुमची नाहीये, मग हे म्हणाला नाही ही मुक्त छंदात कशी होईल. आणि त्याच्यामध्ये पण ना पुशी रेग्यांनी काय केलं की आपल्या कवितेला मुक्तछंद न म्हणता सहज काव्य म्हटलं. आता अच्छा. मुक्तछंदामध्ये हा. सहजताच अपेक्षित आहे ना, तसंही हो. सहजताच हो. अपेक्षित आहे की जसं बरोबर. जसं नदी कशी वाहत जाते आपल्या आपल्या गतीने तसं. हम्म. आणि नियंत्रित तस. असेल तर ते पाठ असतो, म्हणजे पाण्याचा आपण हो. पाठ काढला तर तो नियंत्रित पाठ. असतो. हो. पण नदी आपल्या गतीने वाहत जाते. तर तसं सहज वाहत जाणं, तसं त्यांनी सहज काव्य म्हटलं. तर त्याच्यामुळे हो. ते म्हणाले की माझीच कविता खरी मुक्त छंदात आहे. मग असं प्रत्येकाने, आणि मग आपलं. मुक्त हो. शैलीमध्ये बरोबर. ज्यांनी केली ते म्हणायला लागले. मग हे सगळ्या गोष्टींचा असा एक गलबला माजलेला होता. आणि हम्म. ते नक्की काय आहे त्याचं, ते असं त्यांचं निराकरण आपण कसं करणार, तर हे हम्म. सांगणारं असं अभ्यासक म्हणजे त्यावेळी नव्हता. तर हो. मग माझ्या प्रबंधाच्या निमित्ताने, म्हणजे असा मोठेपणा म्हणून नाही, पण हे हम्म. ऐतिहासिक काम झालेले की हा सगळा बर. गलबला मिटवण्यासाठी ते काय आहे, त्याच्या मागचं हम्म. शास्त्र काय आहे, त्याची सैद्धांतिक उभारणी कशी करायची आणि त्याची ती तांत्रिकता समजून घेऊन त्यांचं वर्गीकरण करायचं आणि त्यांचं हम्म. नाम द्यायचं त्यांना की हा. हा छांदस मुक्त छंद आहे, हा मात्रिक मुक्त छंद आहे, बरोबर. हा गद्योच्चारी मुक्त छंद आहे आणि ही मुक्त शैली आहे. आणि हे 4 प्रकार आहेत. आणि हम्म. यांची कविता याच्यात आहे, यांची कविता याच्यात आहे, त्यामुळे सगळ्यांचीच कविता. तर असे अनेक उन्मेष हा. 35 पासून 75 पर्यंत नवे नवे येत गेले. आणि मग त्या ओके. सगळ्यांची व्यवस्था लावायचं, त्यांना पाया द्यायचा छंदाच्या लयीचा. कारण ते मग ते मुक्त छंद कसे म्हणवतील ना, मग हो. ते लयीमध्ये असल्यामुळे लय हो. म्हणजे त्याच्यातली लय जी होती ती संवेद्य लय होती. हो. नियंत्रित लय नव्हती. तर हा. त्या त्या सगळ्याचं त्यांना आपल्या छंदशास्त्रामध्ये सामावून घ्यायचं.
तर हे सगळं काम करायचं होतं. तर ते काम करण्यासाठी आणि 75 पर्यंतचा काळ म्हणजे त्या काळामध्ये सगळं स्थिर स्थावर होतं ना. जेव्हा नवीन हो. येतं तेव्हा त्याला आक्षेप येतात, म्हणजे बरोबर. गैरसमज होतात. मग ते हळूहळू स्थिर होतं आणि मग जे हो. विरोध करतात तेही त्या प्रवाहात आपोआप येतात आणि तेही त्या शैलीमध्ये लिहायला लागतात, नाही का? हा. असं होतं ना. आणि बरोबर. मग सगळे बरोबर. महत्वाचे त्या काळातले जे कवी होते, तर ते कवी पण मुक्त शैलीचा, मुक्त छंदाचा अवलंब करायला लागतात. मग प्रत्येकाची शैली वेगळी आहे, प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, प्रत्येकाची प्रतिभा वेगळी आहे, प्रत्येकाचा विषय वेगळा आहे, प्रत्येकाच्या प्रगटीकरणाची रीत वेगळी आहे. तर ह्या सगळ्याचं मग हे समालोचन कसं करायचं म्हणून मग तो मी 75 पर्यंतचा आणि मग या काळातले सगळे मुक्त छंदाचे प्रकार, प्रसार, प्रचार त्यांचा आणि त्यांचं सगळं वैविध्य आणि त्यांची गुणवैशिष्ट्य आणि त्यांच्या कविता, कोणत्या कवितेत म्हणजे त्याचं उपयोजन म्हणूया त्याला आपण. हा. तर त्या बरोबर. उपयोजनाच्या अंगाने मी ते सगळं ओके. दाखवून दिलं आणि ओके. त्याप्रमाणे मग ह्या सगळा असा प्लॅटफॉर्म, ओके. छंदशास्त्रीय प्लॅटफॉर्म मुक्त छंदाचा 75 पर्यंतचा कॉन्क्रीट असा तयार झाला. तर अरे वा. हे असं तुम्ही मगाशी सांगत होता की काव्य फक्त पद्यातून प्रकटतं की गद्यातूनही, असा प्रश्न होता माझा. हा छान आहे. तर कारण काय की हा. काव्यम गद्यम पद्यम च असं वामनाने म्हणून ठेवलेलं आहे. म्हणजे काव्य हो. हे गद्यात पण आहे, पद्यात पण आहे. पद्यातून. तर हा. गद्यात आणि पद्यात आता काय आहे, अं, गद्य हा पद्य हे वाङ्मयाचे प्रकार आहेत. गद्य बर. पद्य वाङ्मय प्रकार आहेत हे. हा. आणि छंद हा साचा आहे, म्हणजे सारणी आहे. हो. आहे की नाही. म्हणजे हो. आशयाच्या अंगाने बघितलं तर आशयाला प्रवाहित करणारी ती सारणी आहे आणि हम्म. सारणीच्या अंगाने विचार केला तर ती अक्षरांना प्रवाहित करणारी गोष्ट आहे, असं बरोबर. त्याचा हो. दोन्ही एकमेकांना हे केलं तर असं आहे. तर करेक्ट. म्हणजे गद्य आणि पद्य हे वाङ्मय प्रकार आहेत. छंद हा साचा, घाट हा. आणि चारणी आहे आणि ओके. काव्य ही वृत्ती आहे. ओके. असा बर. प्रकार आहे त्याच्यामध्ये. हम्म. तर हम्म. काव्यवृत्ती गद्यातून प्रगटते, काव्यवृत्ती पद्यातूनही प्रगटते. आणि ओके. त्याच्यामध्ये कसं आहे की कुठलाही उत्कट भावनांचं जे प्रस्फुटीकरण असतं, हो. उत्कट भावना, तर ते नेहमी अ, छंदोमय असतं, असं असतं. म्हणजे ओके. त्याला आतली आंतरिक लय घेऊनच ते प्रगटतं. जसं हा. वाल्मिकीचं शोक आपण उदाहरण मगाशी दिलं. हो. तर ते स्पंदनशीलच असतं. म्हणजे छंद हा मुळामध्ये एक स्पंद आहे. तो स्पंद अक्षरांचं रूप घेऊन प्रगटत असतो. तर तो प्रगट होत. आधी आपल्या प्रतिभेमध्ये तो येतो आणि मग तो स्पंद प्रस्फुटित व्हायला अक्षरांची मदत घेतो. असं हम्म. ते आहे. तर तो ओके. लयबद्ध असतोच असतो. पण तितक्या हो. त्या भावना प्रबळ असल्या पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कसं सांगता येईल तुम्हाला, की संगीतामध्ये कसं असतं, क्लासिकल संगीतामध्ये की काही जण वाग्गेयकार असतात, म्हणजे ते बंदिशी तयार करतात. हो. है की नाही. सदारंग वगैरे हे जे बरोबर. बंदिशी तयार करणारे लोक होते त्या काळातले. हम्म. आणि त्यांच्या बंदिशी आजचे गायक म्हणा किंवा त्यांच्या नंतरचे हो. उत्तरकालीन जे गायक आहेत ते त्यांच्या बंदिशी हा. गातात. आणि आजही काही लोक बंदिशी तयार त्यांच्याकडून होतात, म्हणजे त्यांना ते हो. स्फुरतात. हम्म. तसंच छंदाचं पण आहे, की छंद काही हम्म. लोकांना स्फुरतात आणि मग ते हा. स्वतःच्या छंदामध्ये स्वतःची कविता करतात. आणि काही लोक कसं, आता हा छंद तयारच आहे ना, पादाकुलक त्याच्यातच कविता करतात. म्हणजे हा ओके. मंदाक्रांता त्याच्यातच कविता करतात किंवा हा छंद हम्म. तयारच आहे ना, त्याच्यात त्या लईमध्ये गुणगुणलं की त्याच्यामध्ये अभंग अभंग तयारच आहे ना, त्याचा साचा त्याच्यात तो हम्म. आशय टाकला की अभंग रचना तयार झाली. तयार तर होतं. हे अशा प्रकारे हे काम चालतं छंदाचं ओके. आणि काव्याचं. पण हम्म. पण काव्य छंदात आहे, काव्य गद्यात आहे आणि काव्य पद्यात आहे, याचे असंख्य नमुने आपल्याला पूर्वापार वाङ्मयात दिसतात. आता आपलं वैदिक वाङ्मयात मी तुमच्याशी मगाशी सांगितलं, पण आपलं हो. उपनिषद जी आहेत त्या हो. उपनिषदामध्ये पण ना सूक्ष्म ताल असलेलं छंदत्व आहे. ओके. याज्ञवल्क्य जो आहे आपला तो म्हणतोय ना, हम्म. आत्मा वा अरे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निदिध्यासतव्या, हम्म. आत्म्याचं बघा, ऐका, पहा,
त्याचं नित्य स्मरण करा. हे जे काही अंतर्यामीचे आलेले त्याचे बोल आहेत, ते ताल घेऊन आलेत ना. बघा ना तुम्ही, समकालिक लय आली हो त्याला, आणि त्याला एक अशी उर्मी आहे. हो तर ते याज्ञवल्क्याचे असे अनेक उद्गार उपनिषदामध्ये हम्म. आलेले आहेत, की ज्याच्यामध्ये ओके. छंदत्व आहे, पण त्याचा वेश छंदाचा किंवा काव्याचा नाही नाही, तो नाही. गद्याचा वेश आहे. ओके. त्याच्यानंतर जातक कथा आलेल्या आहेत बौद्धांच्या, हो किंवा लोकसाहित्यामध्ये आपल्या शुक्रवारची कहाणी आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला हो एक राणी होती, असं हे जे काही गद्य आहे किंवा हा मृत्यूबाबत गद्य आहे. तर हो सहा आंधळ्यांची ती हत्तीची गोष्ट आहे, सुपा हम्म. सारिखा, शुंडा सारिखा वगैरे, ती जी काही गोष्ट आहे त्याच्यामध्ये पण बघा लईचे तुकडे आहेत. म्हणजे हो हो अक्षरच अशी गोवली गेलेली आहेत, अल्पाक्षरी, की तिथे तिथे असं ते पुनरावृत्ती दिसून येत जाते. म्हणजे ते गद्याचा वेश आहे, पण ते पद्यमय आहे. तर अशा हो अनेक गोष्टी आहेत, किंवा चूर्णिका आहे, चंपू काव्य आहे, असं, किंवा आपल्याकडे पोवाडे आहे. तो पोवाड्यामध्ये बघा काही हम्म. भाग कवनाचा जो भाग असतो तो हो अम, गद्यात येतो, आणि हो मग काही भाग कवनामध्ये येतो, म्हणजे चालीत येतो. ओके. हा तर बरोबर. त्याच्यामध्ये पण गद्य पद्य संमिश्रता असते. तर ओके. असे खूप उदाहरणं आहेत, आणि आजही ती आपल्याला, म्हणजे तो वारसा म्हणा किंवा ती परंपरा आपल्याला चालू असलेली दिसते. हो सगळ्यात चांगलं उदाहरण ना सावित्रीचं आहे. म्हणजे बर. सावित्री रेग्यांची कादंबरी, म्हणजे प्रख्यात कादंबरी आहे. त्याच्यामध्ये हो सावित्रीची जी पत्र आहेत त्याला लिहिलेली ती गद्यात आहेत. बर. पण काव्याचा जो गुण आहे भावसंकुलता, खूप तो कॉम्पॅक्ट पद्यात. भावनांची तीव्रता, भावसंकुलता, रसमयता, किंवा अल्पाक्षरत्व, किंवा व्यंजना, हम्म. किंवा हम्म. नादमाधुर्य, ही जी वा. सगळी आणि शिवाय छंदोबद्धता त्याच्यात ते हा आपोआप येतात. हे आलं की छंदोबद्धता ते येतेच, कारण ती तीव्रता येते. तर हे सगळं त्या सावित्रीच्या पत्रांमध्ये इतकं आहे, म्हणजे त्याचा वेश गद्याचा आहे, हम्म. पण ते आहे काव्य. म्हणजे ओके. हा काव्यमयता हा एक वेगळं गुणवैशिष्ट्य आहे. ते ओके. गद्यात आणि पद्यात दोन्हीकडे येतं. म्हणूनच तर मुक्त शैली चालते. मुक्त हो शैली का चालते? कारण त्याचा वेश गद्याचा आहे. पण हम्म. आपण त्याला पद्यात गणना करतो. कारण काय की हम्म. ते भाव तो आहे ना, भावसंकुलता हो जी आहे ती तिथे आलेली आहे. शुभांगीताई, मुक्तछंद हे नवकाव्याचं स्वाभाविक अंग आहे असं म्हटलं गेलं. हो. आणि मर्ढेकर यांच्यासारख्या युगप्रवर्तक समजल्या जाणाऱ्या एका मोठ्या कवीने मात्र मुक्तछंद वापरला नाही. तर तुमच्या मते याची काय कारणं असावी? खूपच छान प्रश्न आहे. कारण एक मुक्तछंद ही एक लाटच होती, आणि त्या हम्म. लाटेमध्ये सगळे रथी, अतिरथी, महारथी हम्म. गोवले गेले, आपोआप गोवले गेले, हम्म. कारण तो युगधर्मानुकूल असाच छंद होता, म्हणजे आहे ओके. अजून. तर सगळ्यांनी तो वापरला, आणि उपयोजिला असं म्हणूया, वापरला म्हणण्यापेक्षा उपयोजिला. पण बर. मर्ढेकर हा एकमेवा द्वितीय अपवाद आहे. तर ओके. त्याची आपण तुम्ही म्हणालात आता की स्वाभाविक अंग आहे, असं मुक्तिबोध म्हणाले होते, की नवकाव्याचं मुक्तछंद हे स्वाभाविक अंग आहे, असं मुक्तिबोध म्हणाले होते. बर. आणि हम्म. अनिलांनी जेव्हा मुक्तछंदाबद्दल लिहायला सुरुवात केली होती सुरुवातीच्या काळामध्ये, तेव्हा ते असं म्हणाले होते की आधुनिक काव्य हेतू, आधुनिक काव्य विषय आणि आधुनिक काव्य प्रयोजन या जुन्या ह्याच्यात बसत नाहीत. त्याला हे हो. जुने छंद जुळतच नाहीत. आणि एकनाथ हम्म. पांडुरंग रेंदाळकर असं म्हणाले होते की गतानुगतिकतेच्या वलयात फिरणारी कविता जर का बदलायची असेल तर तिने जुना हम्म. वेश टाकून दिला पाहिजे, नवा वेश हो घेतला बर. पाहिजे. नवा हा. वेश मुक्त छंदाचा असणार होता. पण हम्म. मर्ढेकरांना हे कशाचीच गरज पडली नाही. तर त्याची हम्म. कारण आपण जेव्हा बघायला जातो, अभ्यासतो, तेव्हा त्यांच्या आपल्या लक्षात येतं की आशयात तर त्यांनी बदल केलाच. हे सगळ्यांना हम्म. आपलं नवकाव्यच त्यांच्यामुळे आलेलं आहे आपल्याकडे. तर नवकाव्याचे प्रवर्तकच आपण म्हणतो त्यांना. आणि मर्ढेकर हा असा एक हे आहे, मैलाचा दगड आहे, की त्यांनी दोन भाग केलेले आहेत मराठी कवितेचे. बर. मर्ढेकरांच्या आधीची कविता, मर्ढेकर हम्म. पूर्वकालीन, आणि मर्ढेकर कालोत्तर, म्हणजे मर्ढेकरांच्या नंतरची कविता, असं सरळ सरळ दोन भाग झालेले आहेत. तर म्हणजे ओके. इतकं त्यांनी काव्यामध्ये सगळं आशयामध्ये परिवर्तन आणलेलं आहे, आणि हम्म. अभिव्यक्तीच्या अंगाने पण आणलेलं आहे. तर ते कसं, ते आता हळूहळू मी सांगायचा प्रयत्न करते, कारण आपल्याला थोडा वेळ चालेल. असा कमी आहे. तर बर. मर्ढेकर हा कवी असा आहे की तो शब्दप्रभू आहे, तो हम्म. समर्थ कवी आहे,
आणि हो. तिसरी गोष्ट अशी की त्याची भाषेवरची पकड फार पक्की आहे. तर काही हम्म. काही जणांना कसं झालेलं आहे की छंदाचा हा घाट अडचणीचा वाटलेला आहे किंवा अपुरा ओके. वाटलेला आहे किंवा गैरसोयीचा वाटलेला आहे. तर मग हम्म. त्याच्यामध्ये बदल करावे. आमचा तर नवा आशय आहे, मग आम्ही त्याच्यात कसं बसवू, मग आम्ही घाटच आम्हाला हवा तसा मोठा करून घेतो, म्हणजे या सारणीमध्ये हम्म. आमचा आशय बरोबर प्रवाहित होईल. ओके. मर्ढेकरांना ही अडचणच वाटली नाही, कारण त्यांचं जे काही भाषिक ज्ञान आहे किंवा भाषिक हम्म. पकड आहे किंवा भाषिक प्रभुत्व आहे ते इतकं आहे की त्यांनी त्या घाटातून प्रवाहित होईल आपली भाषा आणि आशय अशी अंतर्घटनाच बदलवून टाकली भाषेची, म्हणजे हम्म. त्याचं प्रारूपच बदलवून टाकलं आणि त्याच्यातून ते सगळा आशय प्रवाहित केला. तर त्याच्यामध्ये एक तर कवी प्रवृत्ती त्यांची एकतर हम्म. जशी आहे ती आपण जी ओळखतो त्यांना युगप्रवर्तक आणि सगळं अ, करुणा किंवा हे सगळं बघितल्यानंतर मानवतेबद्दलचा एक कळवळा आणि हे हम्म. सगळं नवजग जे काही आहे विज्ञानाचं, त्या जगातल्या ज्या काही घडामोडी आहेत आणि उलटापालटी आहेत आणि त्याचे मानसिकतेवर, राहणीमानावर, माणसांच्या व्यापारावर, व्यवहारावर झालेले परिणाम, हे इतकी व्यामिश्रता आहे त्यांच्या हम्म. वृत्तीमध्ये, ते सगळं दाखवायचं. तर अ, त्यांना भाषिक मोडातोड करावीच लागली. पण भाषिक हम्म. मोडातोड कोण करतं? जो सामान्य कवी असतो तो. आणि हो. मग त्याचं मोडतोडच नुसती तो करतो. पण हम्म. मर्ढेकरांचं मोठेपण असं की त्याने त्याचं पुनर्संघटन केलं. हो. म्हणजे बर. नुसती नुसती मोडातोड करून चालणार नाही ना, कारण ते क्रिएशन आहे. हम्म. शेवटी हो. कविता ही हम्म. क्रिएशन आहे ना. तर त्या हम्म. क्रिएशन मध्ये ती ती पुन्हा पुनर्संघटन करायचं त्या भाषेचं, त्या शब्दांचं. हम्म. तर ह्याच्यासाठी किती प्रभुत्व लागेल, केवढं हो. सामर्थ्य लागेल आणि त्यांची कविवृत्ती किती प्रबळ असली पाहिजे. तर हो. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की मर्ढेकर जेव्हा युरोपामध्ये IS करायला गेले होते, तेव्हा त्यांनी T.S. इलियट आणि हॉपकिन्स या दोघांच्या, हा. तसं तर बायरन, टेनिसन वगैरे या सगळ्यांची कविता त्यांनी अभ्यासली होती IS-च्या हम्म. परीक्षेला गेले तेव्हा. पण ह्या हॉपकिन्स आणि T.S. इलियट यांच्या कवितांचा त्यांनी बारकावेने अभ्यास केला होता आणि ही जी दोघी हम्म. जण जोडगोळी आहे त्यांनी इंग्रजी कवितेमध्ये असा सगळा उलथापालथच करून टाकलेली आहे, भाषिक उलथापालथ. तर ओके. हा. ते सगळं पाहून किंवा नुसतं अनुकरण करण्यासाठी नाही, तर त्याचा अभ्यास करून, त्याचा व्यासंग हम्म. करून, त्याचं परिशीलन करून आणि नुसतं हम्म. परिशीलन करून नाही, तर त्याचं आत्मसातीकरण करून, म्हणजे ते आपल्यात हो. मुरवावं बर. लागतं ना, कारण ते तुमचं हो. व्हावं हो. लागतं. ते त्यांचं हो. असेल तर ते उसनं घेतलं होईल, तर उसण्याला ती कांती नाही येणार ना. ती जी नाही. हा. कांती आहे शब्दांची, ती आत्मसातीकरणातून यावी लागते, ती आतून यावी लागते. तर हो. ती ती हॉपकिन्सची जी आहे, म्हणून असं म्हटलं जातं, म्हणजे टीकाकार असं म्हणतात की मर्ढेकरांची हम्म. कविता आहे पाश्चात्य आणि पौर्वात्य संगमावर उभी आहे. तर पाश्चात्य ओके. हा हम्म. सगळा प्रभाव आहे आणि पौर्वात्य म्हणजे त्यांनी आपली वृत्त वापरली, जे आपण आता म्हणतोय की हम्म. मुक्त छंद त्यांनी वापरला नाही, त्यांनी जुनी छंद हम्म. वापरले. तर हे हा. करण्यासाठी त्यांनी काय केलं, तर जसं हॉपकिन्सने आणि यांनी जसं शब्दांची उलथापालथ केली, तर तसं त्यांनी हम्म. केलेलं आहे. हम्म. पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी, पंपतो काळोख कुणी. आता हे पंक्चरली हा हे क्रियापद आहे, हे असं आपण कधी हो. वापरलं नाहीये. हो. पंपतो काळोख कुणी. पंप पंप आपल्याला माहितीये, पण त्याचं क्रियापद करून टाकलेलं आहे, म्हणजे त्यांनी हो. क्रियापदच नवीन घडवली. तर अशी हो. क्रियापदं घडवल्यानंतर त्यांना साच्या मोडायची काय गरज आहे ना. नाही. हं? हो. हम्म. पॉलिशलेली शिसवी नक्षी. आता पॉलिशलेली हो. हे असं त्यांनी कसं म्हणलं, हम्म. देवळातल्या उद हिंगतो का गाभा भरुनी काळो खाला. तर आता ह्याचं दुरान्वय साधलंय त्यांनी, कधी विपर्यास हो. केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे की हम्म. म्हणजे क्रियापदं वगैरे तर बदलली, नवीन भाषा, पण म्हणजे शब्द त्यांनी नवे घडवले. जे शब्द हम्म. आधी शब्द निवडले, मग ते हम्म. मोडले, मग ते हम्म. वाकवले, वळवले, हा. घडवले आणि मग वापरले. म्हणजे हम्म. इतके प्रकार त्यांनी, जर आपण म्हणजे अभ्यासकालाच हे कळू हो. शकतं की हे नेमकं काय हो. झालेलं आहे. आणि बरोबर. हम्म. आपण असं म्हणतो की नव्या कवितेमध्ये यमकासक्तीचा त्यांना तिटकारा होता, मग ते यमकाचा बडीवार नको, पण मर्ढेकरांनी इतक्या प्रकारची यमक वापरलेली आहेत आणि बर. अंत्य यमक आहे, अर्ध यमक आहे, नुसतं ध्वनी साम्याने आलेलं यमक आहे. तर त्यांनी हम्म.
जितकी म्हणजे जी काही यमकं वापरली त्याचा अभ्यास करायचा म्हटलं ना, तर तुम्हाला एक एपिसोड अजून घ्यावा लागेल पूर्ण हो. त्याच्यासाठी. बर. इतकं त्याच्यात तपशीलवार आपल्याला सांगता येऊ शकतं, पण आपण इथे त्याचं तेवढं जाता जाताच बघणार आहोत. हे बर. सगळं करत असताना मर्ढेकरांनी अजून काय गमती केलेल्या आहेत, त्यांनी हं. आपले जे विराम आहेत, विरामचिन्ह आहेत, हो. आपली अर्धविराम आहे, पूर्णविराम आहे, स्वल्पविराम आहे, अशी ही जी सगळी विरामचिन्ह आहेत त्याचा खूप प्रभावी वापर केलेला आहे. हो. म्हणजे बर. हं. कुठे कुठे स्वल्पविराम द्यायचा, कुठे अर्धविराम द्यायचा, कुठे पूर्णविराम द्यायचा, तर ह्या नुसत्या विरामचिन्हांमधून गंमत बघा तुम्ही, या नुसत्या हं. विरामचिन्हांमधून त्यांनी आशयाचं प्रवाही पण ठेवायचं, अडवायचं, वळवायचं, थांबवायचं, पुढे जाऊ द्यायचं. हे सगळं त्यांनी ओके. या विराम चिन्हांमधून साधलेलं आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा की त्याचं किती म्हणजे हा भाषेचा किती सूक्ष्म घटक आहे विराम हो. चिन्ह हा. पण हो. त्याच्याकडे सुद्धा मर्ढेकरांचं इतकं लक्ष आहे. आणि हं. त्यांनी असं म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये अजून बरीच बरीच हं. हे केलेली आहेत. बर. म्हणजे आपण आता सांगतो आहे ते. आणि दुसरी गोष्ट अशी की मर्ढेकर हा कवी असा आहे की विपर्यय हा जो विषय आहे आपला, हं. म्हणजे काय म्हणूयात त्याला, विपर्ययाला आपण इंग्रजीत काय म्हणतो, डिस्टॉर्शन, हो. डिस्टॉर्शनचा त्यांनी फार चांगला वापर करून घेतलेला आहे. याशिवाय ओके. त्यांनी अजून गमती केलेल्या आहेत की काही शब्द हं. इटॅलिक्स मध्ये टाकलेले. तुम्ही बघा मर्ढेकरांची कविता जर हो. बघितली तर त्यांचे हो. काही शब्द मौजेनी छापलेली आहेत ती कविता, हं. तर त्यांनी इटॅलिक्स मध्ये घेतलेला आहे. तर इटॅलिक्स हं. मध्ये काय आहे, तर तो संज्ञा प्रवाह आहे. तर हां. काही हं. काही म्हणजे जागृत व्यापार, हं. अर्धजागृत व्यापार आणि संज्ञा प्रवाही व्यापार, मानवी मनाचे हां. जे काही चालतात त्या तिन्ही तर पातळ्यांवर त्यांची कविता काम करते आहे. आणि ती पातळी हं. कोणती आहे, ही पातळी इथे बदलली आहे, इथे अर्धजागृत आहे हे दाखवायसाठी त्यांनी इटॅलिक्सचा वापर केलेला आहे. अवतरणं घेतलेली हं. आहेत आणि काही ठिकाणी हं. कंस घेतलेले आहेत, जसं की हो. पृथ्वीची तिरडी, एरवी परडी, जळो देवा भली, हं. म्हणजे नाही का हो. ते 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 हो. कवि ती कविता म्हणजे हां. एरवी एरवी ती कशी सुंदर आहे आणि आता कशी तिरडी झालेली आहे, तर आता ते हां. कंसात घेतलेलं आहे त्यांनी. तर म्हणजे ओके. असं हं. कंस वापरणं, अवतरण चिन्ह घेणं किंवा इटॅलिक्स मध्ये करणं, क्रियापद हं. बदलवून टाकणं, दुरान्वय हं. साधणं आणि घडामोड करणं, याच्यातून हं. त्यांनी ह्या गतानुगतिकतेच्या वलयात हं. हं. फिरणाऱ्या कवितेला ओवी, अभंग आणि पादाकुलक या छंदांमधून नवं क्षितिज दाखवलं. ही अरे केवढी वाह! हो. होते बघा तुम्ही, म्हणजे हो. आशयाची तुमान फाटू न देता शब्द हां. असे वापरले त्यांनी, ती शाब्दिकच हं. करामत अशी काही केली आणि याला किती प्रभुत्व लागत असेल. तर म्हणजे मर्ढेकरांना युगप्रवर्तक का म्हणतात, तर म्हणजे हा हं. एकमेवा द्वितीय अपवाद आहे. म्हणजे हं. मुक्तछंदाबद्दलची जी काही मतं आहेत की तो नव्या आशयाला तोच हवा, हे त्यांनी हो. एका हाती रद्दबदल करून टाकलं हे विधान. हे चालणार नाही. मुक्त छंदात सुद्धा नवा आशय तितकाच चांगल्या प्रकारे येतो. आणि कवितेला हं. त्यांनी अशी उंची दाखवून दिलेली आहे की आपण सगळे म्हणजे ओळखतोच. तर मर्ढेकर हा खरंच मोठा मोठा कवी आहे आपल्यातला, मराठीतला. हं. अभिमान वाटावा असा खरोखर कवी आहे. शुभांगीताई, तुमची छंदशास्त्र विषयक 3 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि त्यांना मानाचे पुरस्कारही मिळाले. हो. तर छंदशास्त्रीय समीक्षा हा नवा प्रवाह देखील तुम्ही काव्य समीक्षेत आणलात. तर त्याबद्दल सांगा ना? हो. तर समीक्षेचं आपल्याला माहितीये की हं. शैलीप्रधान समीक्षा असते, जीवनवादी समीक्षा असते किंवा आकृतीप्रधान समीक्षा असते. अशा समीक्षेचे बरेच आहेत. आणि हं. मराठीत कसं आहे की काव्यविचार फार कमी झालेला आहे. म्हणजे कविता खूप झालेल्या आहेत, पण कवितेवरची बरं. टीका जी म्हणतो ज्याला काव्यविचार, तो फार कमी झालेला अच्छा. आहे. हां. आणि ओके. कविता कवितेच्या विचारापेक्षाही कमी विचार छंदोविचार झालेला आहे. म्हणजे हं. छंदाबद्दलचं जे तांत्रिक ज्ञान असायला पाहिजे आणि ते तसं. हं. समीक्षेमध्ये यायला पाहिजे, ते ते फार कमी आलेलं आहे. की कोणी म्हणजे शरदचंद्र मुक्तिबोध असोत किंवा द. हं. कुलकर्णी असोत किंवा रमेश तेंडुलकर असोत, असे काही मोजके हं. अपवाद वगळले ना, तर हं. ते छंदाबद्दल फारसं बोलताना दिसत नाही की यांनी हा नाही. छंद हं. वापरला. इतक्या हां. पुरतं बहुतेकांचं ज्ञान असतं. म्हणजे असलं तर ते हं. तेवढं उद्धृत करतात. म्हणजे तो हां.
छंद हा इतका महत्वाचा आहे काव्य संबंधामध्ये, हे माहिती असूनही छंदाबद्दल कधीच कोणीच बोललं जात नाही. क्वचितच सांगितलं जातं की ही कविता या छंदात आहे. याच्या पलीकडे त्यांची हो, मजल खरंच. जात नाही समीक्षा नाही. करताना. तर हं, हे मी जेव्हा हा अभ्यास करायला लागले आणि मग हं, त्याची तांत्रिकता समजून घेताना, ते सैद्धांतिक बैठकीवर समजून घेताना लय विचार आणि मग ती कवितेला ते ऍप्लिकेशन म्हणजे उपयोजन बघताना माझ्या असं हं, लक्षात आलं की छंद हा स्पंद आहे आणि तो तो आशय बीजाशी कसा एकरूप झालेला आहे आणि त्यांनी हं. ते कसं बीज फुलवलं आहे. तर हे हां. आस्वादनं मला इतकं आवडायला लागलं की मग मी त्याच्या पुशिरेग्यांची एक श्वास नावाची कविता आहे. बरं. तर त्या कवितेचं म्हणजे कविता कशी स्फुरते ना, तसं मला ती हं. समीक्षा स्फुरली. हो, आणि हो. हो. आणि मग मी तसं दाखवलं आणि मग मी म्हटलं, की "अरे, हे तर आपण काहीतरी नवं केलेलं आहे." आणि हं. मग मग मला ते मी तेंडुलकरांनी पण मला सांगितलं, की "हा नवा तुम्ही प्रवाह असा आहे, तुम्ही हे असं अजून करा." आणि दभी पण मला म्हणाले, की "अरे, खूप छान होतंय." मग मी तसं हं, काही कवितांचं तसं केलं आणि माझं छंदशास्त्रीय समीक्षा हे पुस्तक जे हं, आहे, तर हं. त्याच्यामध्ये मग अशा काही कवितांचं मी हा ओके. उपयोजन छंदशास्त्रीय समीक्षेचं ते आणलं. तर मला मला म्हणजे म्हणजे माझं कौतुक म्हणून नाही, पण एक नवा प्रवाह हं. याच्यामध्ये आला आणि त्याचं महत्त्व असं आहे, की हं, कविताची हं. समीक्षा जी आहे ती खूप अंगांनी होते. पण ती बरं. छंदशास्त्रीय अंगाने होत नाही. तर त्या हं, हं. अंगाने झाली, तर कवितेला हां. एक नवा आयाम मिळतो. एक नवं काहीतरी तिला हं. दृष्टिकोन मिळतो आणि तिच्या हं. सौंदर्याची एक उकल होते या या हो. अर्थाने, या दिशेने. हं. तर ती कवितेच्या आस्वादाला खूप अनुकूल आणि पूरक असते. तर तिचं आकलन आपलं हं. जास्ती चांगलं होतं त्या कवितेचं. तो छंद कळाला आणि तो छंद कसा एकरूप आहे, एकजीव आहे. तर हे कळालं तर जास्ती ती कविता आपल्याला आतून कळते. तर वाह! ते हं. ते मला ते माझ्याकडून झालं तर हं. मला ते खूप छान वाटतं. म्हणजे माझं हं. मी जे काही प्रबंध ग्रंथ माझा प्रकाशित झाला, तर त्याच्यामध्ये मुक्तछंद, तो शब्द, संज्ञा निश्चिती, त्याची व्याप्ती, मग विरोध त्याला झालेले, त्याची आवश्यकता, पूर्वपीठिका, बीजारोपण, प्रवर्तकत्व आणि मग त्याचे प्रकार, मग विकास, हं. टप्पे आणि हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. प्रसार, प्रचार. तर हे सगळं म्हणजे सैद्धांतिक पातळीवरती आहे आणि काही-काही कवींना मी हं. 75 पर्यंतच्या ते लावून पण दाखवलेलं आहे महत्त्वाच्या कवींना. ओके. बरं. पण मला त्यापेक्षाही मी जी हं. छंदशास्त्रीय समीक्षा करते त्याचा हं, खरा हं. आनंद मिळतो. म्हणजे हं. अभ्यासाचा आनंद आहे, पण हा क्रिएशनचा आनंद आहे. प्रख्यात लेखक, संशोधक म.वा. धोंड यांच्याशी तुमचा थोडा वादविवाद झाला होता ना? तर तो हं. नेमका कशाबद्दल होता? हां. तर तो पण म्हणजे आता वाद म्हणून तर खूप मोठे समीक्षक आहे. जाळ्यातला चंद्र त्यांचा खूप मोठा ज्ञानेश्वरीचा त्यांचा अभ्यास आहे आणि ते फार मोठे संशोधक आहेत, म्हणजे हं. होते आणि प्राध्यापक म्हणून पण त्यांची कारकीर्द गाजलेली आहे. तर मोठा वयाने, मानाने आणि कारकिर्दीने मोठा माणूस होता. पण 2006च्या ललितच्या दिवाळी अंकामध्ये त्यांनी वावडी वाह्यात माझी ही जी मर्ढेकरांची कविता आहे. हं. तर हं. त्या कवितेवरती याच शीर्षकाचा एक लेख लिहिला होता दिवाळी अंकामध्ये. तर ओके. हं. मर्ढेकरांची कविता आणि म्हणजे मी म्हणजे मला सगळ्याच कवींचा हं. अभ्यास करावा लागला 75 सालापर्यंतच्या. त्यामुळे आणि मर्ढेकरांवरती माझं विशेष प्रेम असल्यामुळे मी त्यांची कविता अगदी हं. सगळी अ, जवळ-जवळ मला ती पाठच आहे. तर मग हं. माझं त्याकडे लक्ष गेलं आणि मग मी म्हटलं, की "अरे हे हे ही जी छंदशास्त्रीय विधानं करतायत याच्यामध्ये, त्याने हं. विपर्यास होतो आहे. वस्तुस्थितीचा हं. विपर्यास होतो आहे आणि मर्ढेकरांवर पण अन्याय होतो आहे." तर ते हो, खरं. छंदशास्त्राच्या क्षेत्रातलं त्यांनी विधानं केल्यामुळे मी त्याच्यावरती प्रतिवाद करायचं ठरवलं. बाकी काय आहे हं. आणि त्यांनी काय केलं होतं, की वावडी वाह्यात माझी ही जी कविता आहे, तर ह्या हं. कवितेची चरित्रात्मक समीक्षा केली. ओके. बरं. तर चरित्रात्मक समीक्षा करायला हरकत नाही. कोणी कशी कशी हं. समीक्षा करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न हो, आहे. पण हो. चरित्रात्मक समीक्षा करण्यामध्ये झालं काय, की मर्ढेकरांनी काय केलेलं आहे, की हं. ललितेतर साहित्येतर ललित कृती ज्या आहेत, म्हणजे बाकी हो, नृत्य, गायन म्हणजे ज्या 7 कला आहेत, हो, साहित्याशिवाय वेगळं. हो. त्याच्यामध्ये कसं असतं, की निर्माता निरपेक्ष असतात त्या. तुम्ही जेव्हा एखादं हो. नृत्य पाहता, तर तेव्हा हं. त्याचा निर्माता कोण आहे याचा तुम्ही विचार करता का? की हे रोहिणी नाही. भाटे हं.
आहे का किंवा हे कोणाचं आहे. महापात्रांचं, केलुचरण महापात्रांचं असं तुम्ही विचार करता का की चित्रा सुब्रमण्यम की कोण आहेत त्यांचं आहे का हे सोनल मानसिंगे त्यांचं हे आहे का असा विचार करता का तुम्ही? तर तुम्ही तो फक्त परफॉर्मन्स पाहता, हो की नाही? तर तसं कवितेला एक निर्माता निरपेक्ष जसं शिल्पाकृती असते, ती शिल्पाकृतीला निर्माता निरपेक्ष आपण बघतो. ती शिल्पाकृती आहे, तिचा निर्माता कोण आहे हा त्या क्षणी आपल्या मनात विचार येत नाही. आपण ती शिल्पाकृती पाहत असतो. तर तसं वस्तुनिष्ठ अशा प्रकारचं अस्तित्व मर्ढेकरांनी मराठी कवितेला मिळवून दिलं असं आपण सगळे समीक्षक मानतात की हा आत्माविष्कार आहे तर ओळखू येते की पाडगावकरांची कविता किंवा हे तर त्याच्यावर त्यांचं एक सिग्नेचर असते. मर्ढेकरांची कविता ह्या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. ती अशी अशी उभी आहे निर्माता निरपेक्ष आणि अशी मान्यता असताना धोंडांनी काय केलं की तिचं चरित्रात्मक समीक्षा त्याच्यामध्ये आणली. त्याची गरजच नाहीये ना. निर्माता निरपेक्ष जर असेल तर चरित्रात्मक ते कुठे गेले, काय गेले, कसे गेले, का बरं गेले आणि मग त्यांनी असं का केलं, तसं का केलं, ह्या सगळ्या तपशिलांची गरज नव्हती. हे सगळं वेगळ्या दिशेने जाणार होतं. म्हणजे मग आपण कसं कविता कशी केंद्राकडे जायला पाहिजे ना, तिचं मध्यबिंदूकडे, की समजून घ्यायचं असेल आपल्याला तर ती केंद्रानुगामी व्हायला पाहिजे असं आपण म्हणतो. पण ती काय झालं केंद्रापसारी झाली. म्हणजे जे आशयाचं जे केंद्र आहे त्याच्यापासून ती लांब गेली. म्हणजे उलट झालं ना. म्हणजे तिचा अर्थनिर्णय करायचा आहे, तिच्यात त्यांनी काय सांगितलंय, त्यांना काय म्हणायचंय, त्यापासून ती कविता दूर चालली. म्हणजे त्यांनी जी काही विधानं केली त्या विधानांचं ते वादग्रस्त पण मला ते खटकलं. कारण तो माझ्या एरियात ते आले होते असं मला वाटतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट त्यांनी अजून अशी बरीच विधानं केलेली आहेत जी अगदी गैरलागू आहेत. पण त्यांचं अजून एक माझ्या क्षेत्रातलं विधान असं होतं की मर्ढेकरांनी ओवी अभंग या छंदाच्या काचातून सुटण्यासाठी नवा छंद निर्माण केला. आता हे सगळं वाक्य जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपण आत्ताच पण ओवी अभंगांबद्दल बोललो की मर्ढेकरांनी ओवी आणि अभंग याच्यातूनच नवीन कविता कशी प्रगटवली आणि ती किती उंची आहे त्या कवितेची हे आपण आत्ताच बघितलं. आणि अशा वेळी त्यांना ओवी अभंगाचा काच कसा काय होऊ शकतो आणि त्या काचातून सुटण्यासाठी त्यांनी नवी शैली घडवली. आता ही जी नवी शैली जे म्हणतायत नवा छंद घडवला तो आपला जुना पादाकुलक छंद आहे. की हा जो काही छंद आहे हा साधा पादाकुलक छंद आहे आणि हा पादाकुलक छंद इतका जुना आहे की प्राकृत अपभ्रंश ह्याच्यामध्ये जी काही मात्रावर्तनी किंवा जाती रचना जी म्हणतो तिथे हा आलेला आहे. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये मराठीच्या तर त्याच्यातला हा साधा पादाकुलक असताना तुम्ही त्याला नवा छंद निर्माण केला आणि तोही या ओवी अभंगाच्या जाचातून मर्ढेकरांसारख्या कवीला जाच होऊ शकतो का? तर असं काहीतरी म्हणजे जी काही गडबड होती त्यांच्या विधानातली ती मला दुरुस्त करायची होती माझ्या दृष्टीने. आणि ते म्हणजे त्यांनी नंतर मला फोन करून ते आमचं बोलणं झालं. पण म्हणजे त्यांच्या ह्याच्यातला त्यांचा काही अधिक्षेप करावा किंवा असं वैयक्तिक काही नव्हतं. ते आमचा एरिया थोडासा एक असल्यामुळे म्हणजे आमचा विचारांचा एरिया थोडासा क्लॅश होत होता आणि मग त्यांची विधाने मला इतिहासाला धरून वाटत नव्हती. मर्ढेकरांसारख्या कवींवर अन्याय करणारी वाटली, गैरलागू वाटली म्हणून ते थोडंसं वादविवाद झाला होता आमचा. पण मग त्यांनी पण माघार घेतली तर हा त्यांचा मोठेपणा. म्हणजे आपलं जर क्षेत्र असेल ना तर त्याच्यामध्ये चुकीचं काही घडत असेल तर ते दुरुस्त करणं हे जागल्या म्हणून त्या क्षेत्रातल्या लोकांचं काम असतं. काम आहे. व्यक्तिगत असं काही रागलोभ नसतात. शुभांगीताई प्रसिद्ध कवी, संपादक, समीक्षक, प्राध्यापक रमेश तेंडुलकर हे तुमच्या प्रबंधाचे परीक्षक आणि नंतर तुमच्या प्रबंध ग्रंथाचे प्रस्तावनाकारही होते. तर त्यांच्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. अरे खूप मोठा माणूस. म्हणजे मोठा म्हणजे एवढा मोठा असूनही म्हणजे माझा प्रबंध त्यांच्याकडे तपासायला गेला हे अर्थातच मला माहिती नसतं ना. म्हणजे कोणालाच माहिती नसतं असं की आपला प्रबंध कोणाकडे तपासायला गेलाय. आणि एके दिवशी मला त्यांचा जेव्हा फोन आला सकाळच्या वेळेला की तुम्ही प्रबंध फार छान लिहिलाय आणि मग मी उडालेच ना. आणि कारण काय की त्यावेळेला म्हणजे सचिनचं सगळं तळपतं तेज होतं. सचिन तेंडुलकरचं उगवता तारा होता या क्षेत्रातला आणि सगळीकडे त्याचा गौरव होता.
आणि त्याचे वडील म्हणून त्यांनी थोडासा मानपान घेतला असता किंवा मला नसतं कळवलं, विद्यापीठाला हो कळवलं असतं तरी चाललं असतं ना, कारण हो विद्यापीठाला त्यांचं ते रीतीप्रमाणे ते जातं पत्र. पण हो. त्यांच्या मनात व्यक्तिशः फोन आला आणि मग मी हम्म. उडाले. उडाल्यानंतर मग त्यांचं इतकं सरळ साधं बोलणं आणि हे तर मी खूप भारावून गेले. आणि मग हम्म. नंतर आमचं पत्रापत्री छान झाली आणि मग त्यांनी विद्यार्थ्याला शिफारस केली होती की ह्यांचा प्रबंध हम्म. हा महत्वाच्या विषयावरचा आणि चांगला प्रबंध आहे, तर हा विद्यापीठाकडून प्रकाशित व्हावा. पण ते आपल्याला म्हणजे आपल्याला सगळं माहितीच आहे कसं असतं काय असतं. तिथे 10 वर्ष तो रेंगाळला. हो विद्यापीठाने काही बाप. तो प्रकाशित केला नाही. त्यांच्याही अडचणी असतील ते ठीक आहे. आणि मग हम्म. या प्रबंधाला कसं असं हा काही म्हणजे पॉप्युलर सिरीजचा प्रबंध नाहीये ना, की उचलला हो. जाईल आणि विकला जाईल. हम्म. पासून अर्थार्जन कुठल्याच प्रकाशकाला होऊ शकणार नव्हतं. त्यामुळे तो असा अंधारातच राहिला आणि मग नंतर त्याचाही हो. योग आला आणि तो झाला. तर त्यावेळेला मला आठवण आली तर मी त्यांना पत्र पाठवलं, कारण त्यांचा नंबर आपल्याकडे नसतो ना, त्यांचं ते हम्म. रेस्ट्रिक्टेड नंबर असतात. तर मी त्यांना पत्र हो. पाठवलं. उलट टपाली त्यांचा फोनच आला. टपाल यायच्या अरे ऐवजी. वा. हां. मग ते म्हणाले, की "अगदी जरूर मी आनंदाने काम करीन हे आणि मी तुम्हाला प्रस्तावना देईल." आणि प्रस्तावना दिली आणि दुर्दैवाची गोष्ट अशी झाली, की महिन्याभराच्या आतच ते गेले. ओके. मला त्यांनी हम्म. प्रस्तावना पाठवली. पण फार निर्मळ मनाचा, सरळ साधा माणूस म्हणजे मोठ्या उंचीचा असूनही आणि मोठ्या बरोबर. मुलांचा पिता असूनही हो. निगर्वीपण आणि सज्जनपणा, सरळपणा हे मला म्हणजे अनुभवाला आलं. तर मला खूप चुटपूट लागली, की अरे हम्म. हम्म. चांगल्या माणसाचा सहवास. आणि मी त्यांना प्रत्यक्षात कधी भेटलेलीच नाहीये, कारण आम्ही नागपूरला होतो आणि ते मुंबईला. तर म्हणजे प्रत्यक्ष हम्म. भेट घ्यायची म्हणजे जी इच्छा होती, की आपण हा प्रबंध हो. ग्रंथ त्यांना नेऊन देऊ, बर. प्रत देऊ हम्म. त्यांची एक. पण ते सगळं राहून गेलं. तर ती एक चुटपूट मनाला हम्म. आली. यावर्षी त्यांची हा. जन्मशताब्दी आहे. तर हो. बर. तर हम्म. त्यामुळे याचं प्रयोजन जास्ती हो. मोठं आहे. या बर. आठवणी. निश्चितच. तुमच्या प्रबंधाचे मार्गदर्शक डॉक्टर बी कुलकर्णी होते, तर त्यांच्याबद्दल सांगाल का? हो, अगदी जरूर. म्हणजे त्यांच्याबद्दल सांगावं हम्म. तेवढं खरंच थोडं आहे. कारण की हो. ते कवी, लेखक, हम्म. प्राध्यापक आणि समीक्षक, ॲडमिनिस्ट्रेटर आणि किती किती त्यांच्या म्हणजे पैलू आहेत, किती हो. भूमिकातून आवडले. पण माझ्या दृष्टीने ते माझे मार्गदर्शक म्हणूनच मी त्यांच्याबद्दल आता थोडंसं बोलणार आहे. बर. तर हो. सरांचं कसं होतं, की सरांना ना खूप खूप विषयांमध्ये रुची होती. साहित्य हम्म. विषयांमध्ये आणि इतरही विषयांमध्ये आपण साहित्याबद्दल बोलू. साहित्यातला खूप विषय त्यांना खुणवायचे. जसं काही पारंब्या रुजायला भुईमध्ये आतुर असतात, तसं त्यांना खूप विषयांवर एकाच वेळी संशोधन करायचं असायचं. पण मानवी मनाच्या किंवा बुद्धीच्या आणि वेळेच्या म्हणजे थोड्याशा हे आहेत, मर्यादा आहेत. त्यामुळे हो. त्यांना ते कधी होईल, कसं होईल, कोण करेल असं त्यांना असं सारखं वाटत असायचं. आणि मग हम्म. त अ, अशी त्यांना म्हणजे केशवसुतांच्या भाषेत सांगायचं तर नांगरल्यावीण भुई जी असते ती त्यांना खुणवायची, की या हो. इथे गोष्टी करता, इथून पीक घ्या. तर मग जे त्यांच्याकडे जी कोणी मंडळी यायची पीएचडी साठी एनरोलमेंट करायला, तर ते त्यांचं म्हणजे एक प्रकारे इंटरव्ह्यूज घ्यायचे आणि हम्म. म्हणजे ते तपासायचं, एक प्रकारे परीक्षा घ्यायचं, की तुम्ही कुठे कुठल्या पायरीवर आहात किंवा तुम्हाला कुठला विषय देऊ शकतो आपण. आणि मग हम्म. मजदुराप्रमाणे तो विषय त्या विद्यार्थ्याच्या हाती बर. सोपवायचे. आणि हा. त्यांनी जर का तो स्वीकारला आणि ते मॅच झालं दोघांची, यांच्या अपेक्षा आणि त्यांची क्षमता अशी जर का मॅच झाली, तर त्यांना ती हम्म. कन्या सुस्थळी पडली असं वाटायचं. ते असं. म्हणायचे, पण माझी कन्या सुस्थळी पडण्याचा आनंद मला झालेला आहे म्हणून. आणि मग एकदा का असा विषय ठरला आणि विद्यापीठाकडनं मान्यता आली, की ठीक आहे तुम्ही या विषयावर करू शकता यांच्या मार्गदर्शनाखाली. तर मग सर हम्म. अगदी मग तिची काही अंधारात पडलेला जो पण निकडीचा विषय आहे त्याच्यावर ते प्रकाश हम्म. स्वतःच्या बुद्धीचा आणि अभ्यासाचा व्यासंगाचा तो टाकायचे. मग त्या ओके. त्या क्षेत्रात ते उजळून निघालं, की मग तिथे हम्म. उत्खनन व्हायचं, की काय काय करता येईल इथे, कसं कसं हा. चालेल, हा. हा आपला प्रबंध कसा आकार घेईल वगैरे. मग चर्चा हम्म. व्हायच्या, मग पुस्तकं जमायची, संदर्भ ग्रंथ यायचे आणि मग ते हम्म. हळूहळू प्रबंध असा आकार घेत गेला, की मग हो. सरांच्या सगळ्या एकंदर शेवटच्या एकदा अवलोकन केलं त्यांनी, निरीक्षण नीट केलं, कुठे काय कसं हम्म. तांत्रिक म्हणजे बघावं लागतात ना हो. ते, त्याच्यात बसवावं लागतं विद्यापीठाच्या हो. अकॅडमिक शिस्तीमध्ये. तर तो बसवल्यानंतर मग सर त्याला ओके करून सही झाली, की हम्म. आपल्याला काय वाटते,
हुश्श, झालं एकदाच रे बाबा. पण सर तिथे गप्प नाही बसायचे. सर काय म्हणायचे की प्रबंध तयार झाला म्हणजे सगळं नाही झालं. त्याला पीएचडी मिळेल हा, तुम्हाला, पण मिळाली हे हा. तुमचं काही सार्थक नाही. त्याचा ग्रंथ तयार व्हायला पाहिजे आणि तो प्रकाशात यायला हो. पाहिजे. कारण तो तुमचं बर संशोधन आहे आणि त्या बर. निकडीच्या विषयावर केलेलं संशोधन आहे. तर ते हो प्रकाशात हो. यायला पाहिजे आणि ते हम्म. अभ्यासकांसाठी उपलब्ध व्हायचं असेल तर ते हो ग्रंथ निर्मिती त्याची आवश्यक आहे. तर म्हणून त्यांना ते हो. मग ते लकडा त्या नवा नवा लकडा त्यांचा असायचा की आता झालं नाही नाही, आता हे प्रबंध ग्रंथ तयार करा, सिद्ध करा. मग त्याचा वेगळा प्रोफार्मा तयार करावा लागतो. जसाच्या हम्म. तसा छापता नाही येत ना, कारण ते मोठं भांड. मग त्याचं हो. शॉर्ट करून सारांश रूपाने, पुस्तक रूपाने ते केलं. मग आपल्याला वाटतं की चला हुश्य झाला बाई एकदाचा प्रबंध ग्रंथ सिद्ध, आता गंगेत घोडण आलं. सर तिथे हा. गप्प बसू द्यायचं नाही. त्यांचं म्हणणं असायचं की प्रबंध ग्रंथाच्या निमित्ताने एक संशोधक तयार व्हायला हवा हम्म. आणि त्यांनी त्या विषयाचा संसार करायचा. या हो. संसाराबरोबर, आपल्या लौकिक बर. संसाराबरोबर त्या विषयाचा संसार करायचा. कारण तुम्ही आता संशोधक म्हणून तुमची आत्ताशी तुमची पात्रता सिद्ध केली आहे. तर बरोबर. तुम्हाला आता पुढे जावं लागणार आहे. ही वाट तुम्हाला घेऊन जाणार आहे पुढे. तर संशोधक घडावा अशी त्यांची मनीषा असायची. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असायचं की हे आपलं ज्ञानक्षेत्र आहे, ते आपल्या अभ्यासाने, व्यासंगाने जास्तीत जास्त परिपूर्ण करत जायला हवं. तर मला सरांबद्दल आदर असा वाटतो की असा एक चौफेर टापू नाही की ज्या विषयावर सरांचं लेख नाहीत किंवा पुस्तकं नाहीत. म्हणजे साहित्यातले किती प्रकार आहेत, सगळ्या प्रकारावर सरांची ग्रंथरचना झालेली आहे आणि साहित्यशास्त्र या विषयावर त्यांची पुस्तकं आहेत. आणि मोठा माणूस होता तो आणि दिवस रात्र ज्ञानात बुडालेला. चालता बोलता शब्दकोश, ज्ञानकोश असा होता. पण मला तो मार्गदर्शक या नात्याने लाभला आहे. माझं खरंच भाग्य हो. असंच मी म्हणते की मला तेंडुलकर प्रस्तावनाकार म्हणून लाभले किंवा परीक्षक म्हणून हो. लाभले, सर मार्गदर्शक म्हणून लाभले. तर माझ्या विषयाला जे काही उठाव येण्यासाठी जे काही झालं ते सगळं यांचं श्रेय आहे असं मला तरी वाटतं. छान आहे. असे मार्गदर्शक मिळणं सुद्धा भाग्याचंच आहे, नाही का? खरंच आहे, अगदी खरं आहे तुम्ही म्हणता ते. आणि शुभांगीताई, आजच्या कवितेबद्दल तुम्ही काय सांगाल? अं, आजच्या कवितेबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मी थोडक्यात सांगते की बर. आता रूढ कविता आंतरिक गरजेतून तयार होते. म्हणजे जी छंदोबद्ध कविता आहे, वृत्तबद्ध कविता आहे, ते आंतरिक गरजेतून तयार होते. पण सरसकट मुक्तछंद हा आता रुळलेला आहे. म्हणजे त्याला आता यावर्षी बर. 100 वर्ष होती. 24 मध्ये, ओके. 1924 मध्ये तो प्रविष्टला आणि आता हे 24 चालू बर. आहे. तर हो. त्यामुळे 100 त्याची म्हणजे 100 वर्षाचं त्याची वाटचाल झालेली आहे एक प्रकारे. आणि आता तो इतका रुळलाय की अलीकडच्या पिढ्यांना ते कळणार पण नाही की त्याच्यासाठी एवढं वादळ आलेलं हो. होतं, त्याचं आक्रमण झालं असं समजून त्याचं ते मोठ्या ह्याने परतवून लावायचा. मुक्तछंद हा एक आपल्या मराठी कवितेला एक काहीतरी हे आहे, त्याचा प्रतिकार करून हा, तिला हा. पलटवून लावायचं आहे. अशा तऱ्हेने दोन्ही पक्ष एकमेकांमध्ये झुंजलेले आहेत, विरोधक आणि समर्थक. आणि त्याच्यानंतर हे सगळं पाणी वाहतं झालेलं आहे याची काही जणांना, म्हणजे नवीन पिढ्यांना कदाचित कल्पना. कल्पना पण नसेल. तो नवीन आहे किंवा नव्याने आलेला आहे याची कल्पना असते, पण त्याच्यासाठी इतकं हो. काही द्यावं लागलेलं आहे. कोणी ही जमीन खणली, नांगरली, कोणी बी पेरलं, कोणी मशागत केली, तेव्हा हे पीक आलेलं आहे. म्हणजे मुक्तछंदाचा. आणि हा जो आज काही कवितांचा बहर दिसतो तो त्याच्या हो. मागे एवढ्या जणांची हे आहे, मेहनत कारकीर्द आहे. आहे किंवा श्रम आहे. एक आजकाल म्हणजे सांगायलाच, मुद्दामून सांगायलाच हवं. आणि मग तर ते सगळं झाल्यानंतर आज आपण असं बघतो आहे की म्हणजे माझं एक निरीक्षण असं आहे की जिथे ना जीवनावरची आस्था आहे, जिथे मांगल्य आहे किंवा जिथे माणुसकी, मानवाला एकमेकांबद्दलचं प्रेम आहे किंवा जिव्हाळा आहे आणि प्रेमानुभूती आहे. म्हणजे प्रियकर प्रेयसी मधली असेल किंवा कुठल्या पण प्रकारची प्रेमानुभूती आहे. म्हणजे प्रेम हे सर्वस्व वाटतं आहे ज्यांना, आणि ज्याला ते मोल समजतात ते. आणि निसर्गाचं त्यांना वेड आहे किंवा प्रेम आहे. तर या ज्या वृत्ती आहेत, कविवृत्ती, त्यांना मुक्त छंदाची किंवा मुक्त शैलीची तितकीशी गरज नसते. जसं बोरकरांना, ओके. पाडगावकरांना. आणि आजच्या म्हणजे अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर ग्रेस, सुरेश भट ही पण मंडळी वृत्तामध्येच जास्ती करून लिहित होती. तर मुक्तछंद पण वापरला त्यांनी म्हणजे उपयोजीला.
त्यांच्या त्या प्रतिभेला म्हणा किंवा त्या काव्यवृत्तीला त्याची गरज नसते. पण जिथे व्यामिश्रता येते ना, म्हणजे ज्याला प्लुरलिझम म्हणतो आपण, हो बहुतत्ववाद, हो हो तर तिथे जसं करंदीकरांची कविता, त्याच्यामध्ये आईन्स्टाईन पण आहे, मार्क्सवाद पण आहे, त्याच्यामध्ये भारतीय दर्शनं पण आहेत, फ्राईड पण आहे. तर ही सगळी अशी मंडळी, मग हे सगळं बौद्धिक होतं, आहे की नाही? हा तर ही हो सगळी वैचारिक घडण जी आहे किंवा वैचारिकता जी बरोबर आहे किंवा बौद्धिकता जी आहे, ती सगळी हो जेव्हा कवितेमध्ये येते ना, तेव्हा ती गद्यप्राय होत जाते. म्हणजे हम्म कविता ती हम्म असते, पण तिचं हा रूप गेय किंवा असं आपल्याला जे भावसंकुलता, हो तरलता जी आवडते कवितेमध्ये, हो भावकवितेतली, ती तिथे पूर्णपणे हो अनुपस्थित असते. आणि ती कविता हो गद्यप्राय अशी झालेली असते. आणि असते तिच्यामध्ये हा कसं एक प्रकारे स्पष्टीकरण असतं किंवा विधानात्मकता हम्म असते, हम्म किंवा कुठला तरी ह्याचा एक पाठपुरावा केलेला असतो. हम्म ती एक बाजू लावून धरलेली असते किंवा तिचा एक प्रचारकी थाट असतो कुठला तरी, असं हो असं असतं. बरोबर आणि आता नवीन काळामध्ये कसं झालेलं आहे की तंत्रज्ञान खूप प्रगत झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हो कवितेचं जे मुळातच छोटं क्षेत्र होतं ते अजूनच संकुचित झालेलं आहे. आणि ओके आर्थिक घटक सुद्धा इतका प्रभावी आहे की कवितेतून हो काय मिळणार? हो ते काय बरोबर अर्थार्जनाचं आहे ना. आणि जेव्हा आपण म्हणजे नक्की एक काळ असं होतं की जे न देखे रवी ते देखे कवी म्हणून कवीला फार मोठी मान्यता आणि मान असायचा. तर आता हो ते सगळं इतकं बदललेलं आहे. आणि आता कसं झालंय, राजकारणाने सगळीकडे आपला छाप टाकलेला आहे. त्याच्यामुळे मग वाटलेलं तुम्हाला कुठल्या तरी झेंड्याखाली आहे असं तुम्ही असाल की नसाल, पण लोक आपल्यावर कसे आरोप करतात की तुम्ही झेंड्याखाली आहे. मग निसर्गाची कविता हम्म. जर राहिली नाही आणि समाजाची जर हो कविता आली तर तो कुठला तरी झेंडा येतो. हम्म. आणि मग ते काय वा होतं, माझं पार्टिशन हं. होतं. म्हणजे कवितेचं जे मुक्तपण आहे आपल्याला, जे तर हो ते मग एक ते हरवतं वर्गीकरण होऊन जातं त्या कवितेचं. हम्म. आणि मग ते हम्म. ग्रुप्स असतात ना सगळे, त्यांचे त्यांचे ग्रुप हम्म. होतात आणि मग ती बरोबर कविता असं काहीतरी त्याचं संकुचितपणा तिला येतो. तर हम्म. हे हम्म. सगळे म्हणजे परिणाम थोडे सामाजिकतेचे आहेत, थोडे तंत्रज्ञानाचे आहेत, थोडे आर्थिक घटकाचे आहेत, थोडी कवी हम्म. प्रवृत्ती पण, म्हणजे जसं म्हटलं की तुम्ही जर जास्ती तुमचा हम्म. पिंड वैचारिक असेल तर ते हो थोडस कविता गद्याकडे बरं झुकते. आणि ही ओके काही अशी हम्म. म्हणजे अशी एक वॉटर टाईट कंपार्टमेंट ज्याला म्हणतो आपण, तसं काही हम्म. नसतं. तसं कधी नाही हो तुमची जशी प्रवृत्ती उमलेल त्या क्षणी तसं तुम्ही हम्म. कदाचित पुन्हा ही साधी कविता करू शकता जी पूर्वीच्या हम्म. छंदांमध्ये असायची, जाती हम्म. रचनेमध्ये असायची, अक्षरगणामध्ये हम्म. असायची. आणि तुम्हाला जर त्या क्षणी तुमची जी भावना आंतरिक निकड असेल तर तुम्ही असं करू शकता. आता अनिलांनी हो एवढा हिरिरीने प्रसार केला मुक्त छंदाचा, एवढं हो लेखन केलं त्यांनी, कवितेचे सगळे प्रयोग केले. आणि हो दशपदी त्यांची पुन्हा दशपदी आहे, म्हणजे हा 10 ओळींचा त्यांनी दहाची बंदिश घातलेला आहे. आणि ती हो सगळी पुन्हा भावकविता आहे, ती काही मुक्त छंदातली हम्म. कविता नाही, ती भावकविता आहे. तर म्हणजे हम्म. पुन्हा तो प्रवास सगळा असा गोल पुन्हा जिथून सुरू झाला, म्हणजे फुलवातीच्या काळामध्ये जे अनिल दिसले तेच पुन्हा हो अनिल पुन्हा सगळा प्रवास करून पुन्हा त्याच बिंदूवर येऊन ठेपले हम्म. दशपदीमध्ये, ज्याला साहित्य अकादमी हम्म. मिळालं नंतर. आणि मग ते हो गेले. तर हो म्हणजे असं एक वर्तुळ ते पूर्ण झालं. हो तर म्हणजे असं बरोबर तुमचं असं काही ठरलेलं काही नाहीये की हे. आणि हम्म. त्याच्यामध्ये पण ना, म्हणजे मुक्तछंदातली कविता म्हणजे फार सकस आणि ही म्हणजे हम्म. ही टाकाऊ असं काही नाहीये. त्या असं नाही आशय तुमचा कसा आहे आणि तुम्ही तो कसा हम्म. फुलवू शकला, त्याच्यावरच हम्म. त्या कवीचा किंवा कवितेचा दर्जा ठरतो आणि मग ती लोकप्रिय होते आणि उचलली बरं जाते, असं मला वाटतं. ओके असं माझं एक निरीक्षण आहे. ते माझं म्हणजे बरं सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे हो बरोबर वा छान मी ललिताताई, मी माझं हे या मुक्तछंद या विषयावर तुम्ही इतकं छान माझ्याकडून सविस्तर माहिती काढून घेतली तर मला खूप आनंद झाला. कारण माझ्या हम्म. सगळ्या अभ्यासाला पुन्हा एक उजाळा मिळाला आणि त्या निमित्ताने मी पण त्या हम्म. सगळ्या माझ्या जो काही मी प्रवास केला आहे मुक्तछंदाचा, अभ्यासाचा, त्याच्यातून मला पुन्हा जायला आणि ते ते टप्पे, ते त्या विश्रांती स्थळ मला ती पुन्हा पुन्हा अनुभवता आली तुमच्या या मुलाखतीमुळे. आणि तुमचे ई प्रसारणचे अतुल वैद्य आहेत, तर त्यांनी पण ही मला संधी दिली आणि तुम्ही दोघांनी मिळून माझं हे मोठं काम प्रकाशात आणायचं ठरवलेलं आहे. आणि खूप लोकांपर्यंत तुमचं हे माध्यम जातं, जगभर जातं, हम्म. मराठी प्रेमींमध्ये, कविता प्रेमींमध्ये. तर ह्याचा मला खरोखरच खूप आनंद होतोय आणि तुम्ही अशी मला संधी दिलीत ना, त्याबद्दल मी तुमची खरोखर मनापासून आभारी आहे. धन्यवाद.
धन्यवाद. शुभांगी ताई, तुम्ही आभार मानू नका, मीच तुमचे आभार मानते. तुम्ही इतकी सुंदर माहिती इतकी सोप्या पद्धतीने सांगितली. म्हणजे अवघड विषय आहे, पण विषय सोपा करून आम्हाला कळेल असं सांगितलं. त्याबद्दल खरंच तुमचे आभार. तुम्ही बिझी असता, पण वेळ काढून माझ्या शो मध्ये आलात आणि एवढं छान तुम्ही आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा.